सुस्वागतम. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत स्मार्ट सिटी नाशिक, को पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट स्पॉन्सर्स LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, संदीप युनिव्हर्सिटी, रामबंधू मसाले, चेतक मिनरल्स, गुरु पब्लिसिटी या परिसंवाद कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नाशिक म्हणजेच शैवनगरी, कुंभनगरी, मंदिरांचं शहर, अध्यात्माचं केंद्र आणि शिक्षणाची नवी पंढरी अशी देखील नाशिकची ओळख बनू लागली आहे. सामाजिक चळवळीची राजधानी तर आहेच, त्याचसोबत द्राक्ष पंढरी, वाईन कॅपिटल अशा नावांनी सुद्धा जगभरात नाशिक ओळखलं जातंय. आणि हेच आपलं नाशिक झपाट्यानं आता विकसित होत आहे आणि याच प्रगतिशील नाशिकच्या विकासावरती मंथन करण्यासाठी आम्ही आयोजित केलाय स्मार्ट सिटी नाशिक हा परिसंवाद कार्यक्रम. आणि यामध्ये बांधकाम असेल, उद्योग, व्यापार, शिक्षण, शेती, आरोग्य आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रांना स्पर्श केला जाणार आहे आणि या सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन देखील आपल्याला लाभणार आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करूया, मात्र त्याआधी आमचे सिनियर जनरल मॅनेजर सेल्स वेस्ट जयदीप भोगले यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आपल्या पहिल्या परिसंवादात सहभागी होणारे आपले पाहुणे आहेत क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष कुणाल पाटील, गंगोत्री इस्टेट आणि डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन दीपक चव्हाण आणि त्याचसोबत दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि या परिसंवादासाठी मी इथे निमंत्रित करते माझे सहकारी विशाल परदेशी यांना आणि यापुढची सूत्र विशाल परदेशी यांच्याकडे. स्मार्ट सिटी नाशिक या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आज स्मार्ट सिटी नाशिक हा कार्यक्रम इथे पार पडत असताना मंडळी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करतो. एका गोष्टीवरती आपलं एकमत आहे की नाशिक स्मार्ट सिटी झाली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण पहिले तर या वाक्याचं या अर्थाने स्वागत करूयात की आपलं या गोष्टीला अनुमोदन आहे. मंडळी एक वेळ होती नाशिकमध्ये की नाशिक रोडला स्टेशनला माणूस उतरला की मग तो टप्प्याटप्प्याने पुढे जायचा. बस पकडली की आधी द्वारका, मग द्वारकानंतर शालीमार, मग ज्याला कुठे त्याला जायचं असेल जुनं नाशिक, नवीन नाशिक, सिडको असेल असे मार्गे फुटत जायचे. पण आज ज्यावेळेस आपण नाशिकमध्ये फिरस्ती करतो तेव्हा बराचसा चकचकीत बदल झालेला आहे. सर, या सगळ्या ह्याच्यात पहिला थेट प्रश्न आपल्याला घेतो कुणाल पाटील सरांना मी, की नाशिक स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असताना नाशिकचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास होतो आहे का, याकडे आपण कसं बघता? मला असं वाटतं की आपण तिघांनी या विषयाला घेऊन बोलावं प्लीज. नाशिकशी जोडलेली प्रत्येकाची एक आपल्याला अतूट नातं आहे, त्याच्यामुळे नाशिक शहर हे चौफेर वाढतं आहे. त्यामुळे मला सांगायला आनंद होतो की नाशिकचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, की ज्या नवीन नवीन गोष्टी नाशिकमध्ये येत आहेत, एस्पेशली आमच्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये युनिफाईड DCPR आल्यानंतर जो काही संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झाला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या ज्याला आपण म्हणतो की लिबरलायझेशन ऑफ रिअल इस्टेट DC रूल्स, की जे काही नॉर्म्स आहेत, जे काही ॲक्ट्स आहेत किंवा रूल्स आहेत, तर कन्स्ट्रक्शनचे जे काही व्याप्ती होती किंवा ज्या व्याख्या होत्या त्या संपूर्ण बदल झाल्या. हॉस्पिटल्स असतील, हेल्थकेअर असेल, या सर्व माध्यमातून नाशिकच्या रिअल इस्टेटला एक वेगळी उंची निर्माण झालेली आहे. आणि त्यामध्ये जे काही शासनाकर्ते, केंद्र शासन असेल किंवा राज्य सरकार असेल, मग समृद्धी महामार्ग, चेन्नई सुरत एक्सप्रेसवे, DMIC कॉरिडॉर, नंतर जी काही पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे आहे, तर या सर्व गोष्टींचा समावेश नाशिक किंवा नाशिकच्या आजूबाजूला होत असताना आणि नाशिकची जी काही परिपूर्णता आहे, जसं आता दिंडोरीला रिलायन्स येतं आहे फार्मास्युटिकलमध्ये, हेल्थकेअरमध्ये, अशा नवीन ज्या काही कंपनीज आहे, नवीन यांचं मुंबई पुणे या सिटीनंतर नाशिक हे केंद्रबिंदू ठरलेलं आहे. बिकॉज ऑफ कनेक्टिव्हिटी, बिकॉज ऑफ पोटेन्शियल आणि इथलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं नाशिक ही वेगानं वाढणारी सिटी आहे. आणि जसं आपल्याला मुंबई पुणे हे 150 ते 200 किलोमीटरच्या अंतरावर येतं, तसं सुरत पण आपण कनेक्ट करतो, इंदोर पण कनेक्ट करतो. तसं दोन महत्त्वपूर्ण राज्यांशी, गुजरात आणि मध्य प्रदेशशी जोडणारी ही एक शहर आहे. मला वाटतं हे सर्वात अनन्यसाधारण महत्त्व नाशिकचं आहे. खरंच रिअल इस्टेट क्षेत्राला या सगळ्या वातावरणात बूस्ट मिळालं आहे का? सर, मी याचं वर्णन तुम्हाला 6 विभागात करेल. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी आणि पर्यटन. धार्मिक म्हटलं का सर, आम्ही नाशिककर खरंच भाग्यवान आहे की आमचा जन्म तिथे झालेला आहे की रामदेव
वनवासला इथे थांबले होते, म्हणून आम्ही नाशिककर खरंच भाग्यवान आहे. तसंच आमच्या इथं त्र्यंबकेश्वर, गोदावरी, गंगा गोदावरी आहे. ऐतिहासिक सांगितलं तर आम्हाला वीर सावरकरांचा जन्म इथे झालेला आहे. सांस्कृतिक सांगितलं तर दादासाहेब फाळके साहेबांचं पहिली पिक्चर आमच्या नाशकात झालेली आहे. तसंच सर कृषीमध्ये म्हटलो की एशियामध्ये आमचा द्राक्ष, ऑनियन, टमाटे याच्यात सर्वात मोठं लासलगाव आणि पिंपळगावमध्ये मोठी मंडी आहे. औद्योगिकमध्ये म्हटलं तर महिंद्रा, जिंदाल यासारख्या मोठमोठ्या कंपन्या ज्यांनी लाखो रोजगार आम्हाला इथं उत्पन्न करून दिले, त्यांचं ऋण नाशिक कधीच फेडू शकणार नाही. म्हणजे वनवास तसा कुठल्याच क्षेत्राला नाही कुठल्याही क्षेत्रात नाही आहे. फक्त आमचं म्हणणं आहे की सर चारही बाजूनी विकास झाला तर विकासाचा समतोल नाशिकला भेटेल असं मला वाटतंय. जर नाशिक स्मार्ट सिटी आहे तर मग ते रिअल इस्टेट क्षेत्राकरता हे नाव, हे बिरुद पूरक ठरतंय का? नक्कीच. नाशिक हे भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर सर्वात सदन शहर आहे. धरणांचं इथे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात धरणं आहेत आणि भारतातले प्रमुख जे शहर आहेत, महाराष्ट्रातले म्हणा, त्यांना सगळ्यात कनेक्टिव्हिटी आपली जवळ आहे. इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकमधलं अतिशय सुंदर आहे आणि येणाऱ्या काळात सिंहस्थामुळे अजून दर 12 वर्षांनी आपल्याला एक बूस्टर डोस म्हणा, त्याच्यात रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी त्यात डेव्हलप होत असतात. त्यामुळे नाशिकसाठी रिअल इस्टेटसाठी खूप चांगले दिवस आहेत. वा, पण कुणाल पाटील सर, बघा ना, आता सिंहस्थ येतोय, तोंडावरती आहे. आता लवकरच या सोहळ्याकरता, जिथे खरं तर आमंत्रण नसतानाही कोट्यवधी भाविक जे आहेत ते शाही स्नानाकरता म्हणून इथे उपस्थित होतात. अशा वेळी खरं तर फडकं फिरवल्यासारखं नाशिक चकचकीत होतं. एक क्रेडाईचे अध्यक्ष म्हणून या सगळ्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या पूर्व दिवशी, म्हणजे आपण म्हणूयात की पूर्व वेळी आपण त्याबद्दल चर्चा करतोय, काय अपेक्षा आपण व्यक्त करताय की काय व्हावं? आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की कुठल्या शहरावर किंवा कुठल्या व्यक्तीवर देवाचा आशीर्वाद आहे, तसं नाशिकवर गोदामाईचा आशीर्वाद आहे. आणि या आईमुळे आम्हाला दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक आशीर्वाद मिळत असतो. तर या दृष्टिकोनातून ॲज अ नाशिककर म्हणून आम्ही विचार करतो की पहिला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे की फक्त 12व्या वर्षी याचा विचार न करता संपूर्ण पुढच्या सिंहस्थ किंवा जेव्हा सिंहस्थ येतो तर त्याचा दरवर्षी आपण ज्याला म्हणतो की बिट्स अँड पीसेसमध्ये हळूहळू विचार करून एक परिपूर्ण असा प्लॅनिंग ही झाली पाहिजे. निरंतर विचार झाला पाहिजे. तरच तो 12 वर्षाला त्याचा जो काही आपण जी काही डिलिव्हरी करणार आहोत किंवा जे काही प्रोजेक्ट्स आणणार आहोत तर ते पुढे आपल्याला 11 वर्ष ते वापरता आले पाहिजे. फक्त ते 2 वर्षासाठी आता 27ला आहे म्हणून 25ला तयारी करावी असं न करता ही एक कंटिन्युअस प्रोसेस असली पाहिजे असं एक नाशिककर म्हणून वाटतं. दुसरं की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे. जसं मी म्हटलं गोदामाई ही जर एक इमोशन जरी असलं तरी तो प्रोजेक्ट म्हणून हाती घेतला पाहिजे की नमामि गोदा प्रोजेक्ट अंतर्गत नाशिकचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प पूर्ण होऊन गोदामाईचं जे काही संवर्धन आहे किंवा कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या परियोजना करायच्या आहे या नमामि गोदा प्रकल्पाअंतर्गत तर त्या केल्या पाहिजे. नाशिक विस्तारतंय, पसरतंय असं आपण म्हणूयात, अगदी सर्वसामान्य माणसाला समजणाऱ्या शब्दात. पण या सगळ्या याच्यात जर आपण विचार केला तर आता शहरात जागा संपलेल्या आहेत, आपण तिथे इमारत उभी करू शकत नाही. पण जेव्हा आडगाव किंवा आडगावसारख्या काही ग्रामीण भागामध्ये तुम्ही तुमच्या स्कीम राबवतायत तर अशा वेळी पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधांचा जो मुद्दा आहे त्या प्रमाणात त्या तुम्हाला मिळताना दिसत आहेत का? हो, आता नक्की याचा विस्तार होऊ राहिला. मी सर असं सांगेल की ह्या पुढील 5 वर्ष जे आहे नाशिकासाठी एकदम ते 25 वर्षाचा विकास ठरवणार आहे हे 5 वर्ष. कारण ह्याच 5 वर्षात सिंहस्थ येतोय आणि बराच निधी नाशिकला येणार आहे. तर सर हे 5 वर्षे नाशिकचा विकासाचा आमचा फार टर्निंग पॉईंट राहणार आहे. आणि तुम्ही जे बोलले सर, तर माझं असं म्हणणं आहे की नाशिकच्या 20 वर्षाच्या पुढील लोकसंख्या लक्षात घेऊन हा आराखडा आखला पाहिजे. बरोबर, साहजिक. तर त्याच्यामुळे तो समतोल राखला जाईल आणि नाशिक विकासाने जोरात होईल. आता तर सर आडगाव म्हणा, मेरी म्हणा किंवा तुम्ही मुंबईला येताना इगतपुरी पर्यटक स्थळ पण आमचं इगतपुरीला फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप होऊ राहिलं. लोणावळ्याच्या नेक्स्ट पर्यटक हा आमचा इथे येणार आहे. तर नाशिक चारही बाजूनी वाढते तुम्ही म्हणतात आणि तिथपर्यंत आमच्या सोयी पोहोचू राहिल्या आहेत असं मला. पण आपण फार एक खास जाहिरात करता ज्याच्याकडे खरं तर पुणे मुंबईच्या बहुतांशी मंडळींचा म्हणजे ओढा असतो. ती जाहिरात अशी आहे की सेकंड होम, बरोबर? तर सेकंड होम करत असताना मी का सेकंड होम नाशिकमध्ये घ्यावं असं तुम्हाला वाटतं?
कारण नाशिकचं क्लायमेट जे आहे ना ते अतिशय सुंदर क्लायमेट आहे. निसर्ग चांगला असल्यामुळे पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातल्या लोकांचा सेकंड होम म्हणून नाशिककडे कल आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे, म्हणजे कुठल्याही शहरात पोचायला साधारणतः 3 ते 4 तासात माणूस पोचू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे नाशिककडे कल आहे. केवळ पुणे मुंबई नाही, आता त्याच्या पुढे जाऊन राज्याबाहेरची मंडळी देखील नाशिकमध्ये फर्स्ट होम करण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित होत आहेत. पण अजूनही एज्युकेशन हब असेल, मेडिकल हब असेल, यातल्या अनेक आवृत्त्या पुढे जाणं आवश्यक आहे. त्यासाठी नेमकं काय करायला हवं? प्रशासनाकडे आपण काय अपेक्षा व्यक्त करता? शहराच्या आजूबाजूचे जे छोटे छोटे गावं आहेत शहराला लागून, यांचा थोडा विकास झाला पाहिजे. म्हणजे शहरातल्या ट्रॅफिकचा किंवा शहरातला थोडा ताण कमी होईल आणि आजूबाजूचं डेव्हलपमेंट झाल्यानंतर बाकीच्या पण गोष्टी थोड्या सुटसुटीत सुनियोजित करता येतील गव्हर्नमेंटला. बरं, तसं होणं आवश्यक अपेक्षित आहे, अपेक्षित आहे. पण मग प्रशासनाकडनं तसा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय का? किंवा पुन्हा काही गोष्टी फाईलमध्येच अडकत आहेत, किंवा मग आता बोलणं थोडंसं अवघड आहे, असं काही आहे? मागील अनेक वर्षापासूनचे रिंग रोड जे आहेत ना ते प्रलंबित आहेत. येत्या काळात हे रिंग रोड जर झालेत ना तर शहरातलं ट्रॅफिकपासून सगळ्या गोष्टींची थोडी मुक्तता होईल. बरं, पण नाशिकच्या प्रेमामध्ये पडण्याच्या बाबतीत अनेक गोष्टी, जसं म्हणलं की धार्मिक स्थळ या दृष्टीने जर आपण पाहिलं, सप्तशृंगी गड आहे, शिवाय दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल, शिवाय त्र्यंबकेश्वर आहे, शिवाय काळाराम मंदिर आहे, अशा अनेक गोष्टी आहेत खरं तर ज्या आपल्याला इथं आल्यानंतर माणसाला बांधून ठेवतात. मी असं ऐकलं की एक पर्यटक इथं तो आल्यानंतर 47 जणांना तो रोजगार देतो. म्हणून किती मोठं हे कॅपिटल खरं तर होऊ शकतं. तर या दृष्टीने सुद्धा काही काम होताना दिसतंय का नाशिकमध्ये? नाही, आता कसं आहे सर, यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे. तर मला वाटतं पुढचे 2-3 वर्ष आमचं कृषी नाशिक आहेत आणि हिरवगार नाशिक येत आहेत, ते पण टिकून राहील. आणि तुम्ही जसं म्हणतात आहे की धार्मिक स्थळं आमचे जे म्हणतात आहे, हे आमचे ब्रँड ॲम्बेसी, हे आमचे बलस्थान आहे नाशिकचे सर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता सरकार पण स्थिर आलेले आहे आणि सिंहस्थ पण येत आहे, तर ह्या आमच्या ज्या समस्या आहेत त्या आता सुटतील असं मला वाटतं. पण यात बघा ना, बऱ्याच वेळेस इथं प्रयागराजमध्ये आता कुंभला जाणारा जो भाविक आहे, यावरती खरं तर आम्ही आमच्या वेगवेगळ्या सेशन्समध्ये देखील चर्चा केली. त्यातली काही मान्यवर मंडळी समोर उपस्थित आहेत, महंत देखील या ठिकाणी आहेत. माणूस ज्या वेळेस येतो ना, तेव्हा तो बऱ्याच वेळेस असाही विचार करतो, म्हणजे तो येतो खरं तर आध्यात्मिक पर्यटनासाठी, पण इथं घर असलं पाहिजे. तर येणारा सोहळा ही एक फार मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल त्याही लोकांना आपल्याकडे काय म्हणूयात एस्टॅब्लिश करण्याच्या बाबतीत. इथे कसं आहे की आपण ज्याला म्हणतो की एखादा डॉक्टर झाला ना की तो एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करतो, की एक ENT असेल, हार्ट असेल. पण नाशिक हे असं शहर आहे, तुम्ही जेव्हा येतात, जसं तुम्ही आता सांगितलं की पर्यटन म्हणून आलं की 58 किंवा 60 रोजगारांना, तसं आमचं रिअल इस्टेट आहे. रिअल इस्टेट आम्ही एक घर दिल्यानंतर साधारणतः 45 ते 50 लोकांना रोजगार मिळतो. मग आपण ज्याला म्हणतो केबलवाला असेल, दूध, पेपरवाला, इंटरनेट, मेड, ड्रायव्हर, या सर्व गोष्टी असेल. तर ही एक इकोसिस्टम आहे मला वाटतं. आणि याच्यासाठी ज्या लोकांना नाशिकमध्ये यायचं आहे, तर फक्त एक विषयात त्यांना इथे स्पेशलायझेशन मिळणार नाही आहे. तर नाशिकमध्ये तुम्हाला जर धार्मिक आवड असेल तर धार्मिक तुमची जी काही भूक आहे तीसुद्धा भागणार आहे, वैचारिक तीसुद्धा भागणार आहे, सांस्कृतिक एक ठेवा आहे. नाशिकातले जे काही फेस्टिवल्स आहेत की ज्याला आपण वसंत व्याख्यान मला म्हणतो, म्हणजे जे काही वैचारिक लोकांची ठेवण आहे ती इतक्या दिवसापासून चालू आहे. सुला फेस्ट आहे, यूथ जनरेशनसाठी आहे. सो एव्हरी पीपल, एव्हरी सेगमेंट आणि प्रत्येक विचारसरणीच्या माणसासाठी नाशिकमध्ये काही ना काही ठेवलेलं आहे. फक्त तुम्हाला ते एक्सप्लोअर करायचं आहे. कोणी ट्रेकर आहे, ज्याला निसर्गाची आवड आहे, तो निसर्गात रमू शकतो. ज्याला खेळाची आवड आहे, नाशिकमध्ये कयाकिंगपासून जे काही नॅचरल सगळे स्पोर्ट्स आहे ते सुद्धा आहेत, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत, पॅराग्लायडिंग आणि बाकीच्यासुद्धा हे आहेत. ज्यांना डिफेन्समध्ये काम करायचं आहे, आपल्याकडे देवळाली आहे, कॅन्टोन्मेंट आहे, आर्टिलरी आहे, सुकोई मिग आपल्याकडे तयार होते, तेजसचा नवीन प्लांट HALच्या माध्यमातून होतो आहे. सो यू नेम एनी इंडस्ट्रीमध्ये मला काम करायचं आहे. इलेक्ट्रिकल इंडस्ट्री असेल, केमिकल विरहित इंडस्ट्री इथे आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे. सो इंडस्ट्रीमध्ये पण मला बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहे. रिअल इस्टेटमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये आहे, इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, ग्रामीण आदिवासी शाळासुद्धा आहेत की ज्या त्यांचं नामोल्लेख जिल्हा परिषद शाळांचा विविध गोष्टींसाठी झालेला आहेत किंवा विविध तिथनं क्रीडापटू तयार झालेले आहेत.
तर मला वाटतं की नाशिककडे बघण्याचा हा जो काही दृष्टिकोन आहे सर्वांचा, ज्याला जे हवं आहे ते देणारं नाशिक आहे असं मला वाटतं. म्हणजे नाशिकचे आशिक आपण होऊ शकतो असं नाशिकमध्ये याच्यात बरंच मी काही आहे. ऍड करतो की इथं जे अधिकारी वर्ग राहतात, जे ज्यांना रिटायरमेंटचा प्लॅन करतात, ते पहिली प्राथमिकता नाशिकलाच देतात. कलेक्टर असो, क्राईममध्ये असो, पोलीस डिपार्टमेंटमध्ये. कुठला असा वर्ग तुम्हाला प्रामुख्याने दिसतो जो प्रामुख्याने घर घेण्यासाठी पुढे येतोय, त्याला ते परवडतंय का, म्हणजे परवडणारी घरं तुम्ही देताय का? आणि दुसरं, फायनान्सच्या बाबतीत जो एक किचकटपणा होता, ती सगळी प्रक्रिया सुटसुटीत झाली आहे का? उत्तर महाराष्ट्रातले बऱ्यापैकी लोकांचा कल हा नाशिककडे असतो. पुणे मुंबईचे आहेतच, पण उत्तर महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांचा कल नाशिकमध्ये घरांकडे आहे. बरं. त्यामुळे फायनान्स कंपन्यांकडूनही मिळतो, पण भविष्यात IT किंवा इंडस्ट्रीयल सेक्टर थोडे अजून ग्रोथ होणं नाशिकसाठी गरजेचं आहे. त्यानिमित्ताने अजून लोकसंख्या पण वाढेल आणि आमच्या व्यवसायाला थोडी अजून मोठी भरारी येऊ शकते. की मला वाटतं की सर्वांसाठी घर देणारं नाशिक आहे, वेदर इट इज अफोर्डेबल प्रॉडक्ट ऑर इट इज लक्झरी प्रॉडक्ट. किंबहुना याच्या पलीकडे जाऊन सुद्धा नवीन प्रॉडक्टची रचना नाशिकमध्ये सध्या होऊ घातलेली आहे. या सगळ्याच्या मध्ये विकासक म्हणजे बिल्डर जे प्रॉमिस करतो तो वचनबद्ध वेळेमध्ये घरं देतोय का, त्यातली विश्वासार्हता जपली जाते का? मी तिघांनाही थोडक्यात आपल्यापासून. एका वाक्यात उत्तर देतो, रेरा इम्प्लिमेंट झालेला आहे. बस तेच मी म्हणतो. त्याच्यामुळे रेरा हा कायदा आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठीच आहे आणि तो आम्ही स्वीकारला आहे, कारण की आम्हालाही ट्रान्सपरंटली काम करायचं आहे. पण त्या अगोदरही सांगतो नाशिकचं परत एकदा वैशिष्ट्य, कारण की आपण नाशिकवर बोलतो आहे. नाशिकचे सर्व क्रीडाई मेंबर आम्ही कोड ऑफ कंडक्ट 2006 पासून साईन पूर्ण करतो, पूर्ण पाळतात अगदी. आणि ट्रान्सपरंटली पाळतो. आमची कस्टमर ग्रीव्हन्स सेल आहे जी आता रेरानी चालू केलेली आहे, ते त्या कस्टमर ग्रीव्हन्स सेलमध्ये कोणीही ग्राहक असेल तर आम्ही त्यांना सांगतो की पहिले तुम्ही संस्थेकडे या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जबाबदारी आमची आहे, कारण की आमच्या मेंबरचं काही असेल तर. ही एक जी संकल्पना होती ही ऑलरेडी आपण ज्याला म्हणतो की आमच्या व्यावसायिकांमध्ये रुजलेली आहे, ती वाढीस आहे आणि त्या पद्धतीने सर्व डेव्हलपर्स काम करतात, तरच तो क्रेडाईचा मेंबर पण होतो. ही पण एक गोष्ट आहे. आणि आम्ही रेराचे SRO आहोत, त्याच्यामुळे रेराने सुद्धा संस्थेला इंडॉर्स केलेलं आहे की तुम्ही सिलेक्ट केलेला प्रोजेक्ट किंवा अथॉराईज केलेला डेव्हलपरला रेरा मिळू शकेल. त्याच्यामुळे संपूर्णपणे खात्री बाळगावी, नाशिकमध्ये रेरा प्रोजेक्ट्सचंच काम होतं. तुम्ही जसं म्हटलं एक्सपो, सगळ्या एक्सपोमध्ये पण आम्ही रेरा प्रोजेक्ट्सच डिस्प्ले करतो. बिलकुल. आणि सर्वात कमी मला सांगायला आवडेल की सर्वात कमी ज्या काही कंप्लेंट्स असतील रेरावर त्या आज नाशिक जिल्ह्यातल्या असतील. म्हणजे घरच्या ताईंना जो शब्द देत आहे की 23 तारखेला तुम्हाला घराची चावी हातात देऊ होतंय. नक्कीच नक्कीच. आणि अत्यंत टायटल क्लिअर अशा प्रॉपर्टीज नाशिकमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. इतर शहरांच्या तुलनेत टायटलच्या बाबतीत नाशिक अतिशय क्लिअर कट आहे. त्यामुळे खात्रीने माझं घर नाशिकमध्ये होणार याला तुम्ही आश्वस्त होत करता. हो सर, मी अजून सांगेल की रेरा, जसं सरांनी सांगितलं, रेरा आल्यामुळं ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकमध्ये एक पारदर्शकता निर्माण झालेली. रेरा हा कायदा मला असं वाटतं की 30 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होता. आता सर पहिली आमच्या बांधकाम व्यावसायिक म्हणजे बिल्डरकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. रेरा आल्यानंतर हा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. तसंच जे वित्तीय संस्था आहे त्यांचा पण रेरा नंबर असला की त्यांचं आम्हाला ते वित्तीय संस्था फायनान्स करायला पण इझी करतात आहे. आणि मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर सर आता ज्या एमिटीज तुम्ही म्हणतात आहे की आमच्या इथं असं नाही की बुकिंग झाल्यानंतर आम्ही एमिटीज चेंज करतो. नाशिकमधले सर्व बांधकाम शब्दाला जागे आहे. तुम्ही कोणताही प्रोजेक्ट बघून घ्या, कोणताही बांधकाम व्यावसायिकचा जो जे बनतोय तो शेवटपर्यंत देतोय, हे मी खात्रीलायक त्यांच्या वतीने सांगू वा, शकतो. हेच महत्वाचं असतं. मंडळी, हक्काचा छप्पर हा जो विषय असतो तो फार महत्वाचा असतो. रात्री शांत झोप लागते, डोक्यावरचं माझं हक्काचं छप्पर आहे आणि ते माझ्याकडं माझ्या कुटुंबाकरता मला सुरक्षित करणार आहे. ही जी भावना आहे हीच खरं तर माणसाला प्रगतीपथावर पुढे घेऊन जाते. घर स्वतःचं असणं ही एक आवृत्ती आहे, त्याच्या पुढे जाऊन स्थैर्य असणं ही दुसरी आवृत्ती आहे. आणि ही देण्याची सुरुवात, त्याचा मूळ पाया जो आहे तो तुम्हा सगळ्या उद्योजकांच्या माध्यमातून, विकासकांच्या माध्यमातून नाशिकमध्ये घातला गेलेला आहे. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. इथे बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत की खरं ज्यांच्या बाबतीत म्हणता येईल की कॉलेज रोडला घर आहे, कॉलेज रोडला बंगला आहे, महात्मा नगरला घर आहे, गंगापूर रोडला घर आहे, फ्लॅट आहे. पण आता नाशिकमध्ये जिथे कुठे तुम्ही घर घ्याल ते व्यवस्थितशीर पायाभूत सुविधांसह, ॲम्युनिटीजसह आणि दिल्या शब्दाला जागून तुम्ही सगळी मंडळी सर देताय. एक अजून सांगेल मी की तुम्ही मागा प्रश्न विचारला की शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे. बरोबर. सर आमचं नाशिक IT
ह्या क्षेत्रात बरंच मागे आहे. पुन्हा जो हब आहे तो शैक्षणिक आणि आय टीमुळे बराच पुढे गेलेला आहे. तर मी शासनाला विनंती करेल की मोठमोठ्या आय टी कंपनी नाशकात आणाव्या, त्यामुळे रोजगार येतील. आमच्या इकडच्या लोकांना बँगलोर आणि तिथे जावं लागतं आय टीच्या ते हा आय टी अगर आला तर नाशिकची स्कायलाईन चेंज होऊन जाईल असं मला वाटतं. बरोबर आहे. माणूस जगताना अंडर वन रूफ सगळ्याच गोष्टी बघत असतो. त्या नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये प्रेमात पडण्यासारखं बरंच काही आहे, कारण इथली मंडळीच तशी आहेत. मला असं वाटतं हा विकासाचा पाया ज्या पद्धतीने रचला गेला, पुन्हा एकदा आवृत्ती हा शब्द वापरतो, या पद्धतीच्या वेगवेगळ्या आवृत्ती आपल्याला येणाऱ्या काळात देखील बघायला मिळतील. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या संवादात आपण Thank you. सहभागी झाले. जोरदार टाळ्या वाजूयात मंडळी प्लीज. मंडळी, न्यूज 18 लोकमत प्रस्तुत स्मार्ट सिटी नाशिक को पावर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट स्पॉन्सर LIG हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, संदीप युनिव्हर्सिटी, रामबंधू मसाले, त्याचबरोबर चेतक मिनरल्स, गुरु पब्लिसिटी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आजचा जो विषय पुढला तो आहे स्मार्ट सिटी नाशिकमधील विकसित एज्युकेशन हब. हे एज्युकेशन हब तयार झालंय का, त्याचा कशा पद्धतीने विकास होतोय, त्यातल्या आपल्या अपेक्षा काय आहेत, या दृष्टीने आज आपण पुढल्या परिसंवादात चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत या ठिकाणी मी व्यासपीठावर सगळ्यात पहिल्यांदा इथे येण्याची विनंती करेल आमचे सिनियर जनरल मॅनेजर सेल्स वेस्टचे जयदीप भोगले यांना की आपण व्यासपीठावरती यावं. शिवाय यानंतर मी पुढल्या परिसंवादातले आमचे मान्यवर पाहुणे शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बेलगावकर पुढे मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. CEO ब्रँड बनाव .ai फाउंडर अमित हेमंत पाटील यांना. शिवाय यानंतर मी इथे आमंत्रित करतोय फ्रावरशीज ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन रतन लत यांना. जोरदार टाळ्यांमध्ये या तिघांचं आपण स्वागत करूयात. यांच्या माध्यमातून आज खरं तर या परिसंवादातले वेगवेगळे पैलू उलगडले जातील, विचार व्यक्त होतील, अपेक्षा व्यक्त होतील. अर्थात आपलं सगळ्यांचं जोरदार स्वागत. या कार्यक्रमाची पुढली सूत्र असतील ती माझी सहकारी श्वेता हिच्याकडे, मी तिला व्यासपीठावर आमंत्रित करेन. नमस्कार, तुमचं स्वागत. आता आपण पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हणतो. मुंबई पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून येणारे विद्यार्थी आणि त्यांची संख्या खूप झालेली आहे. मात्र आता मुंबई पुण्यानंतर आणखी एक नाव समोर येते, ते म्हणजे नाशिकचं. त्यामुळे आता पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणता म्हणता नाशिकसुद्धा शिक्षणाची जी नवी पंढरी म्हणून नवी ओळख निर्माण करते शहर. तर यामध्ये मला डॉक्टर दिलीप बेलगावकर यांना विचारायला आवडेल की एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या बाबतीत काही सोयीसुविधा विद्यार्थ्यांना देण्यामध्ये काय तुम्हाला या क्षेत्रात काम करताना अडचणी येत आहेत किंवा काय आव्हान आहेत? नाशिक हा गोल्डन ट्रायंगलमधला एक महत्त्वाचं शहर आहे आणि त्यानुसार नाशिककडे आता केवळ महाराष्ट्रच नाही, केवळ भारतच नाही, तर भारताही बाहेरच्या अनेक विद्यार्थ्यांचं नाशिककडे लक्ष आहे. परंतु असं म्हणता येईल की राज्यामधल्या किंवा राज्याच्या बाहेरच्या काही विद्यार्थ्यांना आपण इथं अकॉमोडेट करू शकतो, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विद्यार्थ्यांना अकॉमोडेट करता येईल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, अशा प्रकारची परिस्थिती अजून आपण असं म्हणू की नाशिकमध्ये त्याची सुरुवात झालेली नाही आहे. आपण अजूनही बाहेरच्या देशातल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकत नाही, कारण त्यांना आवश्यक असलेलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांना आवश्यक असलेलं ज्या प्रकारचं एज्युकेशनची जी एक क्वालिटी आपण म्हणतो ती आहे. इतर विद्यापीठांना आपलं विद्यापीठ नक्की स्पर्धा करू शकेल किंवा बाहेरच्या विद्यापीठांच्या आपण स्पर्धा करू शकेल अशी परिस्थिती अजून नाशिकमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे असं वाटतं. काय पण विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना काय अपेक्षित असतं? साधारणपणे असं आपल्याला माहिती आहे की महाविद्यालयामधलं इन्फ्रास्ट्रक्चर अधिक चकाचक आवश्यक असतं. त्याचबरोबर विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठाचं आपण ज्याला म्हणतो रँकिंग आहे, हे रँकिंग अधिक वरच्या पातळीवरचं असणं आवश्यक असतं. जेवढं रँकिंग जास्त चांगलं असेल, कारण कुठलाही विद्यार्थी आज कुठल्या शिक्षणाच्या संधी बघायला जर गेला तर पहिल्यांदा तो वेबसाईट बघतो आणि त्याचं रँकिंग काय हे बघतो आणि त्या रँकिंगमध्ये जे महाविद्यालय चांगलं असेल, जे त्यांना युनिव्हर्सिटी preference दिला चांगली जातो. असेल त्याच्याकडे तो आकर्षित होतो. तर यासाठी अधिक प्रयत्न करण्याची मला वाटतं गरज आहे. अमित पाटीलजी, आता जसं सर म्हणाले की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र म्हणजे तुम्ही सिनेट सदस्य असताना मंजूर आलं. बरं, त्यावेळी म्हणजे तुम्ही सिनेट सदस्य असताना काय काय प्रयत्न केले आणि त्याची आता सद्यस्थिती काय आहे?
तर मी जेव्हा सिनेट सदस्य झालो 2017ला सन्माननीय राज्यपालांनी मला नामनियुक्त केलं. त्यानंतर डे वनपासून आय वॉज व्हेरी क्लिअर. माझा अजेंडा आहे, मला नाशिकमध्ये उपकेंद्र आणण्याकरता मी पाठपुरावा करणार. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि शिक्षण मंत्री हे विनोद तावडे साहेब होते. दोघांकडे मी दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसांनी जायचो, फॉलोअप घ्यायचं. नंतरच्या काळात उद्धव ठाकरे साहेब CM झाले आणि उदय सामंत साहेब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री झाले. सो आय वॉज द वन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट की जे काही स्टेक होल्डर्स होते. उपकेंद्राची 63 एकर जागा आहे, त्यामध्ये काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. त्यामुळे तिथे SP आणि बाकी लोकांचा, कलेक्टर साहेबांचा काही मदत लागणार होती. त्यानंतर जर समजा तिथे कोर्सेस त्याची मान्यता देण्याकरता विद्यापीठाची काही मान्यतेची गरज होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडनं काही पोस्ट ह्या सँक्शन करून घ्यायच्या होत्या फायनान्शियली, तर त्या काही गोष्टी होत्या. मग अल्टिमेटली एक 10-20 चक्रा झाल्यानंतर एक मीटिंग ठरवण्यात मी यशस्वी ठरलो, जिथे CM सरांनी सांगितलं मिनिस्टरला की नाशकात जाऊन तुम्ही मीटिंग घ्या. आम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये मीटिंग घेतली, जिथे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, नाशिक शहराचे कलेक्टर, महानगरपालिका आयुक्त, पोलीस कमिशनर, SP, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी, त्यानंतर ह्या सगळ्यांना बोलवून कोणाकोणाचे काय काय प्रॉब्लेम आहे आणि ऑन द स्पॉट आपण ते सॉल्व्ह करूया, एक कमिटी फॉर्म केली आणि विदिन 2 मंथ्स दॅट थिंग वॉज डन. म्हणजे आदिवासी बहुल भागातनं जाणारा विद्यार्थी पुण्यात जायचा एखादा सर्टिफिकेट घ्यायला, आणि त्यात युनिव्हर्सिटी खूप मोठा कॅम्पस आहे, इट्स लाईक 500 एकर्स. काहीच समजायचं नाही. रात्री बस स्टँडला झोपायचे शिवाजीनगरला. इट वॉज रिअली नॉट गुड. कॉल सेंटरला फोन लावायचे, विद्यापीठात कोणी फोन नाही उचलायचे, आई वडील पूर्ण परेशान व्हायचे. तर हा जो विषय हा इथनं सुटला. एक छोटं उदाहरण द्यायचं तर पुणे विद्यापीठाने नाशिकमध्ये MBA सुरू केलं आहे. आम्ही अगदी शाळेत महानगरपालिकेची शाळा भाड्याने घेतली सिडको, तिथे आम्ही सुरू केलं आहे. पण ब्रँड काय असतो ना, तर तिथलं MBA आज तिथलं ॲव्हरेज पॅकेजेस 7.5 लाख रुपये आणि नाशकातल्या बाकीच्या टॉपच्या कॉलेजेसचं तेवढं नाही आहे. तर हा जो विद्यापीठावरती असलेला भरोसा आहे, हे जे ब्रँडिंग आहे, हे जर एका आम्ही महानगरपालिकेच्या भाड्याने घेतलेल्या शाळेत आम्ही 3 वर्षात करून दाखवलं आहे, तर विचार करा, जर आपली स्वतःची मोठी वास्तू असेल आणि तिथे स्टेट ऑफ द आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्लस फॅकल्टीज आणि विद्यापीठाच्या याच्यानुसार जर समजा आपण मोठमोठे डिग्निटरीज बोलवू शकलो, तर दॅट कॅन बी म्हणजे व्हेरी बिग थिंग फॉर द टाउन. रतनलाल सर आहेत आपल्यासोबत आणि म्हणजे स्मार्ट सिटी नाशिकला एज्युकेशनल हब बनवण्यासाठी त्यांच्या ग्रुप ऑफ स्कूल्सचा बराच सहभाग आणि त्याला हातभार आहेच. मात्र ग्रुप ऑफ स्कूल्स तुमचे असताना आणि हे सगळं चालवत असताना, हा सगळा डोलारा उभारत असताना काय काय तुम्हाला अडचणी वाटल्या किंवा आव्हानं वाटली की ज्या गोष्टी सुधारल्या तर नाशिक एज्युकेशनल हब बनणार? नाशकात स्कूल्स भरपूर आहेत. भरपूर म्हणजे नगरपालिकेचे 150 शाळा आहेत, जिल्हा परिषदचे भरपूर शाळा आहेत. तर माझं असं ठाम नेहमी मत पडतं का गव्हर्नमेंटचं प्रेम गव्हर्नमेंटच्या शाळेवरती कमी आहे, खूप कमी आहे. म्हणजे पहिला उदाहरण द्यायचं म्हणजे फक्त प्रायव्हेट स्कूल्सला फायरचे NOCs लागतात. गव्हर्नमेंट स्कूलमध्ये एकसुद्धा एक्सटिंग्विशरसुद्धा नसतो. कारण ते मुलं बिचारे गरीब आहेत ना, त्यांच्याकडे लक्ष नाही. तर फक्त प्रायव्हेट स्कूल्स म्हणजे आमच्यासारखे प्रिव्हिलेज स्कूल्सवरती गव्हर्नमेंटचं का प्रेम आहे, त्यांच्या स्वतःच्या स्कूल्सवरती का प्रेम नाही आहे त्यांचं, असा माझा नेहमी सवाल असतो. बिकॉज 1.25 लाख विद्यार्थी त्या स्कूल्समध्ये शिकत आहेत. त्या स्कूल्सचं टाईमटेबलचा पत्ता नाही, त्या स्कूल्सचा जसं सर म्हटले इन्फ्रास्ट्रक्चरचा पत्ता नाही. आमच्या स्कूलमध्ये नळ असा असतो, मुलं असं पाणी पितात, त्यांच्याकडे नळ असा असतो. माझ्याकडे पिक्चर्स आहे, माझ्याकडे सगळे पुरावे आहे. तर त्यांचं प्रेम ज्या दिवशी ती डिस्पॅरिटी जी चेंज होईल ना, त्या दिवशी नाशिकचा एज्युकेशन सिनॅरो इवन कंट्रीचा चेंज होईल. व्हेरी बिग डिफरन्स बिटवीन लिटरसी अँड एज्युकेशन. आपण काय करतो, वी आर जस्ट लुकिंग फोकसिंग ऑन लिटरसी. हा 5वी पास झाला, 10वी पास झाला, 8वी पास झाला, त्याची क्वालिटी आपण एज्युकेशनकडे बघतच नाही. आपला प्रॉब्लेम काय आहे का प्रायव्हेट स्कूल्स आर डुईंग वेल. मी आहे, बाकीचे माझे कलिग्ज आहे हु आर इन टू द सेम प्रोफेशन, त्यांचं प्रेम लक्ष सगळं आहे, चकाचक आहे कॅम्पसेस, सगळ्या गोष्टी, मुलं चांगलं करत आहेत. गव्हर्नमेंटचे स्कूल ते 1.25 लाख बिचारे विद्यार्थी कधी मोठे होतील, का नाही लक्ष देत? एक गैरसमज की या सगळ्या जिल्हा परिषदेच्या किंवा या सगळ्या गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये फक्त जे गरीब आहे, ज्यांची परिस्थिती नाही आहे, त्यामुळे तो एक पर्टिक्युलर वर्गच फक्त त्या शाळांमध्ये शिकतो, Problem- त्याच्यामुळे काही
बरोबर आहे. प्रॉब्लेम, सॉरी मी इंटरप्ट करतो, प्रॉब्लेम कसं आहे का आपण जगाचे एक्झाम्पल्स देतो. आपले सगळे रिअल इस्टेट किंवा आमच्यासारखे लोक एब्रॉड जातो, चांगले स्कूल्स बघतो, इन्फ्रास्ट्रक्चर बघतो, सगळ्या गोष्टी बघतो. तिथून काहीतरी शिकून आलं पाहिजे. तिकडचे गव्हर्नमेंट हॉस्पिटल सगळ्यात सुंदर, 1 नंबरवर चालतात. तिकडचे गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये 1 नंबर प्रेफरन्स दिला जातो, प्रायव्हेट स्कूलला नंतर दिलं जातो. का होत नाही असं इथं? का प्रायव्हेट स्कूल्सची तुम्हाला मस्ती पाहिजे? कशासाठी प्रायव्हेट स्कूल्सनी मोठं झालं पाहिजे? का गव्हर्नमेंटचे स्कूल्स सगळ्यात प्राईम लोकेशनवर असताना सुद्धा दुसऱ्या स्कूल्समध्ये, प्रायव्हेट स्कूलमध्ये बघतात? कारण तिथं एज्युकेशन होतच नाही. बरोबर, म्हणजे एक सर्वसमावेशक राज्यभरातली एक शिक्षण पद्धती आणि त्यातल्या त्यात नाशिकमध्ये जिल्हा परिषद किंवा जे काही गव्हर्नमेंट स्कूल आहेत त्या संदर्भात रतनदत्त सरांनी मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र सर, आता एक ऑनलाईन शिक्षण पद्धती आता एक नवीन आपल्याला इंट्रोड्यूस कधी झाली, तर जेव्हा कोविड आला तेव्हा. तर ह्याची काही मदत होईल का एज्युकेशनल हब बनवायला? कारण जर तुम्हाला बाकीचे बाहेरगावचे किंवा परदेशातले विद्यार्थी जर तुम्हाला पाहिजे असतील, कारण आपण इथे विचारच केलेला नव्हता की असं सुद्धा शिक्षण घेता येऊ शकतं, ते आपल्याला कोविडनी शिकवलं. म्हणजे 10-12 वर्षात होणार ते आपल्याला 6 महिन्यात कळलं. ऑनलाईन शिक्षण पद्धती या पद्धतीने नक्कीच शिक्षकांसमोर मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. आणि जर शिक्षकांनी आता स्वतःला प्रूव्ह केलं नाही, प्रामुख्याने आपण हायर एज्युकेशनच्या बाबतीत बोलू, कारण हे सगळं आपल्याकडे शालेय स्कूलमध्ये यायला थोडा वेळ लागेल. पण हायर एज्युकेशनमध्ये जर आता शिक्षकांनी प्रूव्ह केलं नाही की आय एम ए बेस्ट टीचर, तर मात्र यापुढे शिक्षकांचं करिअर फार अवघड आहे. कारण ही सगळी बदलती जी आपण पद्धती म्हणतो ऑनलाईनची, त्याच्यामध्ये उत्तम शिकवणाऱ्या शिक्षकाकडे मुलं जाऊ शकतात. जो त्या विषयातला उत्तम शिक्षक असेल त्याच्याकडे जातील. ज्या महाविद्यालयात किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये उत्तम शिकवणारे शिक्षक असतील त्या युनिव्हर्सिटीतील मुलं जातील. इतकं हळूहळू हे लिबरल होत जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता सगळं करिअर स्टेकला लागणार आहे. याच्यासाठी आपल्याला प्रत्येक शिक्षकाला त्याला प्रूव्ह करावं लागणार आहे. याची खूप गरज आहे. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण पुढच्या 10 वर्षानंतर हायर एज्युकेशनमधली परिस्थिती तर पूर्ण बदललेली असेल आणि बेसिक काही गोष्टी ज्या आवश्यक आहे, उदाहरणार्थ लॅबमध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिकल करून घेणं आवश्यक आहे, यासाठी फक्त विद्यार्थी येतील. बाकी सगळं ऑनलाईन जिथं त्यांना उत्तम आहे तिथे ते जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा सुद्धा विचार शिक्षण संस्थांनी, शिक्षण चालकांनी याचा खूप मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे. काही शिक्षण संस्था अगोदरपासूनच थोड्याफार प्रमाणात त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा काही भाग आत्मसात केलेला आहे आणि ते राबवत आहेत. पण सर्वसाधारणपणे सगळ्यांनी, जसं यांनी सांगितलं की शासनाच्या शिक्षणाची परिस्थिती किंवा शाळांची परिस्थिती खूप वाईट आहे आणि ह्यांनी जी खंत मांडली ती 50 वर्षापासून तशीच चालू आहे. हे खूप जणांनी खंत मांडली म्हणून त्याच्यात काही बदल झाला आहे, थोडाफार 10-5% बदल झाला असेल कदाचित, पण त्याच्यात बदल होत नाही आहे. त्यामुळे याच्यातून काही वेगळा मार्ग शासनाने काढला पाहिजे का, असाही एक विचार केला पाहिजे. बऱ्याचशा संस्था आहे, आज मी सांगतो बरेच MBA कॉलेजेस आहे, ह्या सगळ्यांनी स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. माझी स्वतःचं ब्रँडिंग एजन्सी म्हणून मी सांगत नाही, बट तुम्हाला ब्रँड करावा लागतो. माझ्या ओळखीच्यातला एक विद्यार्थी आहे जो इथल्या कॉलेजमध्ये होता आणि त्याने MBA जर इथेच केलं असतं तर त्याला कदाचित 7-8 लाखाचं पॅकेज मिळालं असतं. त्याने एका मुंबईतल्या कॉलेजमध्ये केलं, सेम विद्यार्थी, ही स्टार्टेड ॲट 36 lakhs रुपीज पॅकेज. सेम असतं. माझं म्हणणं आहे आपणच नाशिकने, जसं आज क्रेडाई हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि दे आर डुईंग इट फॉर ग्रेटर गुड, तसं शैक्षणिक दृष्टीत पण ह्या सगळ्यांनी जर समजा आपण क्लस्टर युनिव्हर्सिटीचे कॉन्सेप्ट आणली आणि आज समजा एवढे मान्यवर बसलेले सगळ्यांनी मिळून ठरवलं की गुगलच्या एखाद्या मोठ्या ऑफिसरला आणू आणि एक टॉक शो करू. टेडेक्स सारख्या गोष्टी आत्ताशी येत आहे, 10 वर्षाआधी जगात सुरू झालं आहे. पैसे नाही लागत, त्याला विल पॉवर लागते. आपण केलं ना की सरकार आपोआप मागे येणार. सो ही ओनरशिप घेणं गरजेचं आहे. आज फूड जॉईंट सगळे आले, स्टारबक्स, पिझ्झा, डॉमिनोज. IIM का नाही आहे? IIT का नाही आहे? गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज का नाही आहे? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज का नाही आहे? आपण बिचारे होता कामा नाही किंवा फक्त कुंभमेळ्यापुरतंच नाशिकचं ब्रँडिंग होता कामा नाही. तर ह्या गोष्टीकरता यंग लोकांनी त्याच्या पलीकडे जाऊन, देर इज नो अंतरप्रेन्युअल माइंडसेट. मुलांनी फक्त इंजिनियर आणि डॉक्टर व्हावं हे आता सोडली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो नाशिकचा डेटा, दरवर्षी 10,000 विद्यार्थी नाशिक शहरातले
इंजिनियर होत आहे. 10,000 जॉब्स आहे का दरवर्षी नाशकात? नाही आहे इंजिनियर्ससाठी. मग काय करायचं त्या मुलांनी? प्लस अजून बाकीचे लोक येत आहे. पार्टनरशिप झाली पाहिजे. इंडस्ट्रियलिस्ट, बिल्डर्स, FMCG मार्केट अँड कॉलेजेस एकत्र मिळून सिलेबस डिसाईड केला पाहिजे. मुलांना काय आवडतं आहे, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, पार्ट टाईम जॉब्स असतील किंवा त्या मुलांना इंटर्नशिप असेल. हे कागदावर सगळ्या गोष्टी आहे, पण ह्या ॲक्च्युली नाशिकचे जे स्टेक होल्डर्स आहे, एक फोरम करून जर ते समजा करू शकलो तर नथिंग लाईक दॅट. मी नेहमी सांगतो का गव्हर्नमेंट स्कूल्ससाठी माझं नेहमी एक असतं की इफ यू कांट कॉम्पिट विथ प्रायव्हेट स्कूल्स देन कोलॅबरेट. इट इज अ व्हेरी सिम्पल थिंग. इफ यू कांट कॉम्पिट कोलॅबरेट. ॲटलिस्ट त्या मुलांना पुढे येता येईल. द ऑब्जेक्टिव्ह इज सगळ्यात इथं महत्त्वाचा विषय असा आहे का पर्सेंटेज तुम्ही जर बघाल तर आपल्या प्रायव्हेट स्कूल्समध्ये फक्त 22-23% मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये. बाकी सगळे गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये आहे. आणि ज्या स्कूल्स गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा एडेड स्कूल्स म्हणतोय तर त्या टीचर्सवरती कुठल्या प्रकारचं मॉनिटरिंग सिस्टम आहे? देर इज नो सिस्टम. There are two issues to look at it. One is gamification of education. तुम्ही गेम्स खेळताय, तुम्ही सोशल, इंटरेस्टिंग बनवायला. इट हॅज टू बी. सी, डिजिटल वेलनेस नावाचा कॉन्सेप्ट आहे. आपण जसं उपवास करतो, डिजिटल डिटॉक्स, ओके, तसं डिजिटल डिटॉक्स केला पाहिजे. मुलांना डिजिटल वेलनेस शिकवला पाहिजे. पालक दिवसभर मोबाईलवर आणि मग मुलंही मोबाईलवर. हे वाईट आहे. आपण किती थांबवू शकतो माहिती नाही, कंट्रोल करू शकतो, पण ते जो कॉन्टेंट बघताय, लाईक व्हॉट सर वॉज सेइंग, 90% मिसयूज होतो. ओके, त्या मिसयूजमुळे डिप्रेशन, एन्झायटी, इट लीड्स टू सुसाईड. ओके, इट हॅज टू बी की ते इंटरेस्टिंग केलं पाहिजे. ते तुम्ही स्पर्धात्मक करा. गेम खेळताना जसं तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप होतो, इन्क्युबेशन सेंटर्स असतात, टिंकरिंग लॅब्स असतात. इट इज जस्ट विल पॉवर. ते तुम्ही काही चांगले ब्युरोक्रॅट्स असतात, ते रूट लेवलपर्यंत नेलं पाहिजे. आणि हे जर इंटरेस्टिंगली केलं ना तर वंडर्स कॅन हॅपन. But I'll tell you something very different. Actually, as a journalist, as a media center, तुमच्याकडे रिसोर्सेस खूप असतात. तुम्ही जर माहिती काढली ना का गव्हर्नमेंट प्रत्येक चाइल्डवर किती खर्च करतो, टीचर्सची सॅलरी, प्रॉपर्टी, त्याचा टॅक्स असो, त्याचं लाईट बिल असो किंवा त्याचं फूड कॉस्ट असो, त्याचं युनिफॉर्म असो, त्यांचं बुक्स असो, तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर प्रायव्हेट स्कूल्स कॅन रन दॅट शो व्हेरी व्हेरी ब्युटिफुली. बरोबर. म्हणजे एवढा खर्च करून सुद्धा आज आय थिंक अबाउट 80 to 90 रुपीज पर हेड पर चाइल्ड हा खर्च होतो असा माझा अंदाज आहे. म्हणजे तेवढ्या खर्चामध्ये दिस गव्हर्नमेंट स्कूल्स कॅन इन्क्रीज. माझा का फोकस कंटिन्युअसली गव्हर्नमेंट स्कूल्सला आहे कारण त्यांच्या टॅलेंट आहे. तुम्ही जर अभ्यासामध्ये चांगले नसाल तर तुम्ही स्पोर्ट्समध्ये चांगले असाल. तर का नाही आपल्या महाराष्ट्राला गव्हर्नमेंट ऑलिम्पिकमध्ये नेऊ शकत? का नाही आपले मुलं IIT मध्ये जाऊ शकतात फ्रॉम गव्हर्नमेंट स्कूल्स? वाय ओनली प्रायव्हेट स्कूल चिल्ड्रन गो? मला असं वाटतं जर शिक्षणाला एवढं प्राधान्य आहे, कारण आज आम्ही बघतो की आज आमच्या प्रायव्हेट स्कूलमधून छोटे छोटे विद्यार्थी शिकतात, ते ट्रॅफिक सेन्स तिथं त्यांना शिकवला जातो, ट्रॅफिक पार्कमध्ये त्यांना नेलं जातं. इतकं चांगल्या पद्धतीने शिकवतात की रात्री 1 वाजता जरी त्यांच्या बाबांनी 4 व्हीलर चुकून कुठल्या तरी रॉंग साईडनी घातली तरी ती मुलगी किंवा छोटा मुलगा म्हणतो, बाबा यू आर रॉंग, स्टॉप. म्हणजे त्यांना फील्ड ट्रिप्स करून हे सुद्धा ज्ञान दिलं जातं. तर ॲक्च्युली ह्या सगळ्या बाबतीमध्ये जे काही बजेट असेल किंवा नाशिकला स्मार्ट सिटी बनवण्यामध्ये किंवा नाशिक तर स्मार्ट सिटी आहेच, मात्र एज्युकेशन हब बनवण्यामध्ये या सगळ्या बाबींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सगळेजण या परिसंवादामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर स्मार्ट सिटी नाशिक आणि शिक्षण या संदर्भातल्या परिसंवादामध्ये आणि आता आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं आपल्या या कार्यक्रमामध्ये. खूप खूप स्वागत. स्मार्ट सिटी नाशिक यानंतरच्या परिसंवादामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आपल्या सोबत असणार आहेत आणि विशाल परदेशी आणि लक्ष्मण घाटोळ या दोघांनाही विनंती दादा भुसे यांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण दादा भुसे यांचं स्वागत करूयात आणि पुढच्या आपल्या परिसंवादाकडे वळूयात.
नमस्कार. पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत प्रस्तुत स्मार्ट सिटी नाशिक या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या या सेशनमध्ये आपल्यासोबत आहेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. आपण जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करूयात. उत्तर महाराष्ट्रातल्या मातीतलं तडफदार, थेट स्पष्ट बोलणारे, होला हो नाहीला नाही असं म्हणणारे हे नेते आहेत. आणि शक्य असेल तिथपर्यंत अगदी मर्यादेच्या बाहेर जाऊन देखील जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता कायम ते झटत असतात. दादा, आत्तापर्यंत आम्ही स्मार्ट सिटी या अनुषंगाने रिअल इस्टेट असेल, त्याचबरोबर एज्युकेशन हब असेल, या विषयाला घेऊन आम्ही चर्चा केली. शिवाय आम्ही काय म्हणूयात की हेल्थ हब जे आहे, म्हणजे कशा पद्धतीने आरोग्याच्या दृष्टीने नाशिक विस्तारते या दृष्टीने देखील आम्ही चर्चा करणार आहोत. कायदा सुव्यवस्था या विषयाला घेऊन देखील चर्चा करणार आहोत. तर अनेक प्रश्न उपस्थित झालेत, अपेक्षा व्यक्त झाल्यात. म्हणून आपण म्हणतो ना की मौके पे चौका, तुम्ही आलेला आहात, त्यामुळे ते प्रश्न आपल्यासमोर आम्ही उपस्थित करणार आहोत आणि त्याची उत्तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पण थेट आत्ता या क्षणाला तुमच्या सगळ्यांच्या मनातला पहिला प्रश्न मी दादांना विचारतोय. दादा, नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आपण काय करणार आहात? सर्वप्रथम तर मी न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीचं आभार व्यक्त करतो. तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. तुम्ही थेट पालकमंत्री नात्याने प्रश्न विचारला. बरं, टाळ्या वाजवा. हा ना, या गोष्टीला अनुमोदन आहे तुमचं. नाही दादा, अनुमोदन आहे या गोष्टीला. बघा, पालकमंत्री जबाबदारी कोणावर द्यायची याचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत. ते या संदर्भातला निर्णय करतील. परंतु एक नाशिक जिल्ह्याचा इथलाच एक निवासी म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या नाशिकच्या ज्या काही स्ट्रेंथ आहेत, जे शक्तिपीठ आहेत, ज्याच्यामध्ये आता आपण उल्लेख केला की नाशिकमध्ये हजारोंच्या लोकांच्या हातांना काम देण्याचं काम आपल्या या यंत्रभूमीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होतं आहे. हजारो रुग्ण अगदी राज्यभरातनं आपल्या नाशिकमध्ये येतात, त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याहीपेक्षा आपला नाशिक जिल्हा हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. बरोबर. अनेक अडीअडचणींना तोंड देत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत, मग अगदी देश पातळीवर कांदा असेल, द्राक्ष असतील, मका असेल, डाळिंब असेल, भाजीपाला असेल, याच्यामध्ये शेतकरी बांधवांनी कष्टपूर्वक अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नाशिकला आणखी शैक्षणिक हब म्हणून आपण कसं डेव्हलप करू शकतो, यापूर्वीच या संदर्भामध्ये आम्ही सर्व जे शिक्षण संस्थाचालक आहेत यांची एक बैठक संपन्न केली होती. त्याच्यातनं अनेक चांगलं कार्य यापूर्वी संपन्न झालेलं आहे. त्याला आणखी पुढे कसं नेता येईल, जी जसं लातूर पॅटर्न आहे किंवा कोटा आहे, त्या धर्तीवर आपल्या नाशिकमध्ये काही सुविधा देऊन राज्यभरातले विद्यार्थी आपल्या इकडे कसे येतील, आपल्या स्थानिक विद्यार्थ्यांना या माध्यमातून न्याय कसा मिळेल, ते पुढे कसे जातील, त्या दृष्टिकोनातनं एक माणूस त्या ठिकाणी आहे. या विभागाचा पदभार स्वीकारून मला वाटतं की एक 8 दिवस झालेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा अतिशय जिव्हाळ्याचा शालेय शिक्षण हा विभाग आहे, त्याची जबाबदारी त्यांनी आपल्या नाशिकवर दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब त्यांनी या विषयाला अनुमोदन दिले. आणि म्हणून आणखी जलद गतीने शैक्षणिक हब आपला नाशिक कसा होऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून आपण सर्व मिळून हे मिशन पुढे नेऊ. दादा, पहिला परिसंवाद जो आमचा होता रिअल इस्टेट, त्यामध्ये इथल्या विकासकांनी एक अपेक्षा अशी व्यक्त केली, ती म्हणजे कनेक्टिव्हिटी. दळणवळणाच्या माध्यमातून इथली जोडणी जी आहे, संलग्नता जी आहे, ती जर सशक्त असेल तर अधिक मंडळी इथे येऊ शकतील, गुंतवणूक करतील, सगळ्या गोष्टी वाढतील. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जो मांडला जातोय तो मुंबई ते नाशिक लोकलची ट्रायल झाली, पण अजूनही त्या बाबतीत पुढे काही होऊ शकलं नाही. तर याबद्दल काही स्टेटस आपल्याकडे आत्ता क्षणाला आहे का? या क्षणाला तर मला त्याचं सविस्तर माहिती नाही, परंतु पाठीमागच्या काळामध्ये असं चाचणी करण्यात आलेली होती. आत्ताच्या घडीला कसाऱ्यापर्यंत लोकल्स त्या ठिकाणी आहेत आणि मग कसारा ते नाशिक लोकलच्या संदर्भात आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होईल, पाठपुरावा करावा लागेल.
परंतु त्याच्यासोबतच आपण जर बघितलं तर समृद्धी महामार्ग बरोबर. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पाठीमागच्या काळामध्ये आता तो प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि मला वाटतं की भिवंडी बायपासला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तो जोडला जाईल. जी. नाशिकचा जिथपर्यंत विषय आहे तर आपल्या इगतपुरीच्यापासनं त्याला आपण जोडू शकतो, म्हणजे जोडलेला आहे. तसंच सिन्नरपासनं पण समृद्धी महामार्ग जोडला गेलेला आहे. त्याच्यासोबतच नाशिकचा एक रिंग रोड आपला MSRDC विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित आहे. येणाऱ्या काळात तो पण आपण पुढे नेणार आहोत. पुणे रिंग रोड आणि नाशिक रिंग रोड याला व्हाय शिर्डी तो पण ग्रीन कॅरिडॉर आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे की ज्या माध्यमातून पुणे पण आणखी आपल्याला जवळ येईल आणि समृद्धी महामार्ग पण त्या माध्यमातून मुंबई पण आपल्याला जवळ येईल. दादा, ज्यावेळी मुंबई, नाशिक आणि पुणे या 3 शहरांचा आपण विचार करतो तर यांना अधिक चांगल्या पद्धतीने जोडता येऊ शकतं, म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो जोडता येऊ शकतो. या अनुषंगाने जे रस्ते झाले पाहिजे किंवा कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे या विषयाला घेऊन सरकार काही विचार करतंय का? तुमच्या डोक्यात त्याबद्दलचं काही विजन आहे का? नाही, मी जसं आता सांगितलं की नाशिकचा रिंग रोड आहे, पुण्याचा रिंग रोड आहे, जे डेन्स पॉप्युलेशनमध्ये जो ट्रॅफिकला वेळ लागतो तर याच्यातनं मोठ्या प्रमाणात त्या दोन्ही शहरांची सुटका होणार आहे आणि समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई पण आपल्याला जवळ येणार आणि पुणे, शिर्डी, नाशिक या महामार्गामुळे पुणे पण आपल्याला जवळ येईल. अपेक्षित आहे की साधारणतः एक 2-2.5 तासामध्ये हे दोन्ही शहरं जोडली जातील. दादा, तसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आपला शब्द टाळत नाही यात शंका नाही, कारण आपण जुने जाणते नेते आहात आत्तापर्यंतच्या राजकारणातल्या प्रवासातले. पण असे कोणते नवीन प्रकल्प येणाऱ्या कालावधीत नाशिकला अधिक स्मार्ट करण्याच्या दृष्टीने आपण आणण्याचा विचार करताय, जे कागदावरती पण आता प्रत्यक्ष स्वरूपात देखील समोर येतील? मला वाटतं की आणखी जास्त रोजगार निर्मिती आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याच्यासोबतच गोदावरीचा स्वच्छतेचा विषय असेल, पोल्युशनमुक्त गोदावरी आपण कसं करू शकतो, त्याच्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये एका धरणाचा प्रस्ताव आहे. ते धरण जर पूर्ण झालं तर पुराचंही प्रमाण नाशिकला धोका कमी होणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न सुटणार आहे. त्याच्यासोबतच नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा मालाच्या निर्यातीच्या सुविधा आपण कशा निर्माण करून देऊ शकतो, कळीचा मुद्दा आहे. हां, तर या गोष्टींवर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी जावं लागेल. आणि जसं मी बोललो की एज्युकेशनल हब या संदर्भामध्ये पण काही रिझर्वेशन जागा आपल्या नाशिकमध्ये आहेत. तिथं आणखी काही सोयी सुविधा देऊन जास्तीत जास्त शैक्षणिक संस्थांचं कामकाज आणखी मोठ्या प्रमाणात पुढे कसं नेता येईल. स्थानिक पातळीवरच्या पण अनेक संस्था आहेत की त्यांनी अतिशय चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे, त्यांना पण प्रोत्साहन देऊन त्यांचं जाळं कसं विस्तारता येईल. आपल्या नाशिकच्या ओझरला HLचा प्रकल्प आहे, तिथे आणखी जास्तीचे काही मोठे जॉब्स जर आले तर त्याच्यातनं आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. बरोबर आहे. नवीन उद्योग आले पाहिजे, दळणवळण व्यवस्था, सगळ्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचा विकास होणं किंवा संबंध राज्याचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे. पाठीमागच्या काळामध्ये खासदार गोडसेंच्याही माध्यमातून अनेक चांगले प्रकल्प काही अंतिम टप्प्यात आहेत, काही त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केलेला होता. मला वाटतं की ते पण मिशन जर आपण पुढे नेलं या नाशिकच्या विकासाला त्याचा फायदा होईल. चला दादा, आपल्या परवानगीने आपल्या घरात डोकवतोय. घरात डोकवणं म्हणजे अर्थात आपलं खातं. शालेय शिक्षण मंत्री आपण झालेला आहात बघा, म्हणजे गेल्या वेळी रस्ते, पक्के रस्ते जे सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणतो, या विषयाला घेऊन आपण काम केलं MSRDCच्या माध्यमातून. शालेय शिक्षण हे खातं सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, जिथे आपण एक पिढी तयार करण्याचं काम करत असतो. दादा, आजही राज्यामध्ये तसं जर बघायला गेलं तर जिल्हा परिषदेची काही शाळा ज्या खरं तर बंद पडण्याच्या अवस्थेत आहे, ज्याबद्दल मोठी ओरड कायम विरोधी पक्षाकडनं केली जाते. शिक्षक भरतीचा मुद्दा आहे, आवश्यक प्रमाणात त्या व्यवस्थेत मनुष्यबळाचा मुद्दा आहे. हे जे काही मुद्दे हे सोडवण्याच्या बाबतीत आपण काही प्रयत्न करणार आहात का?
जसं मी बोललो की माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या अतिशय जिव्हाळ्याचा हा विभाग आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या नाशिकवर या विभागाची जबाबदारी दिली. मला वाटतं की या विषयाशी संबंधित मग आपले विद्यार्थी असतील, त्यांचे पालक आहेत, आमचे गुरुजन आहेत, काही संस्थाचालक आहेत, अनेक शिक्षण तज्ज्ञ आहेत की ज्यांनी या विषयामध्ये वर्षानुवर्ष अभ्यास केलेला आहे. या सर्वांचं मनोगत ऐकून एक रोड मॅप आम्ही तयार करायला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरच्या ग्राम शिक्षण समित्या असतील आणि नागरिक या सर्वांना आम्ही सोबत घेणार आहोत आणि विभागाचा माणूस असेल की अगदी गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्याला सुद्धा 21व्या शतकामध्ये जे आपण मार्गक्रमण करतो आहोत तर गुणवत्तापूर्ण दर्जेदार आनंददायी त्याला शिक्षण कसं मिळेल, त्यालाही या स्पर्धेच्या युगामध्ये तो त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न असेल. अनेक ग्राम शिक्षण समिती आहेत की ते पालकाचे अतिशय चांगली भूमिका पार पाडत आहेत, त्यांनाही प्रोत्साहन देऊ. अनेक शिक्षकांनी जे चांगलं कार्य संपन्न केलं आहे ते सर्वदूर महाराष्ट्रव्यापी कसं देता येईल, सर्वांना त्याचा लाभ कसा देता येईल, त्या दृष्टिकोनातून आमचा विभाग काम करेल. दादा, पण तुम्ही आश्वस्त करताय की मंत्रालयाच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरनं महाराष्ट्र बघण्यापेक्षा अधिकारी थेट ग्राउंडवरती जाऊन आम्हाला बघायला मिळतील? शालेय शिक्षण विभाग तर याची अंमलबजावणी करेलच, परंतु माझा मानस आहे की जसं मी बोललो की लोकसहभाग, त्या गावाचे जे लोकप्रतिनिधी असतील, त्या गावाचे ग्रामस्थ असू देत, बरं, त्यांच्या पण शुभेच्छा आशीर्वादाची आमच्या विभागाला मी विनंती करणार आहे. त्याच्यासोबतच इतरही विभागांचे जे अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांनासुद्धा आम्ही विनंती आवाहन करणार आहोत की तुमचं लक्ष, तुमचे शुभेच्छा आशीर्वाद त्या शाळेला असू देत. विषय छडीचा नाही, चुका झाल्या असतील दुरुस्त करू आणि त्या सुधारल्या गेल्या पाहिजेत. पण दादा वेळी छडी पण घ्यावी लागेल तुम्हाला. वारंवार चुका सहन केल्या जाणार नाही. तुमच्यात एक शिवसैनिक आहे, वेळ पडली तर छडी घ्यावी लागेल तुम्हाला. मी सांगितलं, वारंवार केलेल्या चुका सहन केल्या जाणार नाहीत. बरोबर. चला, क्या बात आहे. आपण खरं तर सहभागी संवाद साधतो या ठिकाणी. काही आपल्या समोर असणाऱ्या प्रेक्षकांचे प्रश्न देखील आपण घेतोय. अमरीश मोरे पर्यावरण प्रेमी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यापर्यंत माईक दिला जावा अशी मी विनंती करेन. अमरीश मोरेंना. माझा प्रश्न तुम्हाला आहे, या विभागाचे प्रमुख म्हणून सर्वात मोठं चॅलेंज असेल आणि तुम्ही रिव्ह्यू मिटिंग जेव्हा पहिले घेतली असेल पदभार येताना, तेव्हा तुम्हाला ज्या अडचणी प्रामुख्याने जाणवल्या त्या सर्वसामान्य म्हणून आम्हीसुद्धा अनुभवतो. शिक्षण घेताना एका गरीब घरातला विद्यार्थी जेव्हा जातो त्याच्यासमोर चॅलेंजेस काय आहे, त्याला क्वालिटी एज्युकेशन मिळतं का, त्याला त्याचं ज्ञानाचा भविष्यात फायदा होईल का आणि तो तिथून एक उच्च स्तरावर कसा जाईल, यासाठी पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे. सध्याची परिस्थिती बघता अतिशय दुर्धर स्थिती आहे असं मला प्रामुख्याने म्हणावं लागेल या राज्याचा नागरिक म्हणून. दुसरी गोष्ट, दीपक केसरकर साहेबांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती आज तुमच्यापर्यंत आली असेल. त्यांनी जे काही चांगले कामं केले असतील त्याचं तुम्ही एक आढावा मला देण्यात यावा सर्व पत्रकार माध्यमांना आणि सर्वांना. आणि भविष्यामध्ये आम्हाला मराठी शाळा, ज्या शाळेमध्ये मी शिकून आलेलो आहे, इथे बसलेला प्रत्येकजण तुम्हीसुद्धा उच्च पदावर आहात, तर मला असं वाटतं की मराठी शाळेंमधून कॉन्व्हेंटपेक्षा किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनपेक्षा मराठी शाळेंमधून उच्च पदाधिकारी निर्माण झाले पाहिजे, चांगले नागरिक निर्माण झाले पाहिजे. यासाठी पुढच्या 5 वर्षाचा साहेब ब्ल्यूप्रिंट तुमच्या माध्यमातून. मला वाटतं की अतिशय चांगले मुद्दे आपण या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. माननीय माजी शिक्षण मंत्री महोदय केसरकर साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या योजना निश्चितपणे विभाग पुढे नेईल. मला वाटतं की हे एक पुण्याचा आणि पवित्र विभाग आहे. याच्यामध्ये जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल आम्ही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. भौतिक सुविधांच्या संदर्भामध्ये एक 10 कलमी कार्यक्रम आम्ही तयार करायला घेतलेला आहे रोडमॅपमध्ये, की कोणत्या कोणत्या माध्यमातून कोणत्या कामाला आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो. जास्तीत जास्त जबाबदारी शासन त्या ठिकाणी स्वीकारेल आणि काही गोष्टी विषय पैशांचा असणार नाही, परंतु जोपर्यंत लोकांचा सहभाग होत नाही, हे काही नवीन बाब नाही, गेल्या 10-15 वर्षांच्या पासून हे मिशन राहिलेलं आहे.
तर लोकांचा पण सहभाग आम्ही त्यांचे शुभेच्छा आशीर्वाद याच्यामध्ये घेणार आहोत. इथल्या सगळ्या उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिनिधींच्या मार्फत आपण जनतेला आश्वस्त केलं, प्रेक्षकांना आश्वस्त केलं. आणि मी जसं म्हणालो, वेळ पडली तर आपण अर्थातच छडी घेऊन काम करणारच आहात या सगळ्या वेगवेगळ्या क्लासरूममध्ये. शुभेच्छा आपल्याला. आणि याकरताही शुभेच्छा की पालकमंत्रीपदाची सूत्र हाती आल्यानंतर वेगाने आपण काम करणार आहातच, पण नाही आली तरी दादांचं लक्ष हे संबंध राज्यावर असतं, त्याच्यामुळे तोही वेग तुमचा अधिक दुप्पट असेल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जाता जाता फक्त एक छोटीशी विनंती करू का दादा, तुम्ही अहिराणीत बोलताना फार सुरेख वाटतो. आम्हाला 4 वाक्य अहिराणीतनं जर आपण काही विकासाबद्दलची जर आमच्या सगळ्या लोकांसमोर मांडली तर आम्हाला खूप छान वाटेल. मला वाटतं की आपला संपूर्ण नाशिकवर जी जबाबदारी उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबनी दिली, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यासनी जो विश्वास आपला नाशिकवर दखाडा, तर निश्चितपणे आपण सगळा मिळीसन रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात कष्ट करू आणि त्यासनी जो विश्वास दखाडा तो विश्वास सार्थ करा करता जे काही करणं पडे, रात्रंदिवस आपण सगळा मिळीसन मेहनत करू. वा वा, मी दादांना मुद्दाम बोलायला लावलं, कारण ते बोलल्याशिवाय इतिश्री दादाजी भुसे संपूर्ण असं म्हणताच येत नाही. त्याच्यामुळे दादा आपले खूप खूप धन्यवाद. आपण काही या ठिकाणी एक छोटेखानी सगळ्यांचे सत्कार करणार आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत दादा भुसेंसाठी प्लीज. आमच्या विभागाने निर्णय केलेला आहे की शुभेच्छा स्वीकारताना पुस्तकाच्या माध्यमातून स्वीकारायच्या आणि द्यायच्या सुद्धा पुस्तकांच्या माध्यमातून. बिलकुल. न्यूज 18 लोकमतला राजा शिवछत्रपती. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात. धन्यवाद माननीय दादाजी भुसे. आणि त्यांनाही विनंती आहे आमच्या मान्यवरांना सन्मानित करावं. मी आमंत्रित करते क्रेडाई नाशिकचे प्रेसिडेंट मिस्टर कुणाल पाटील यांना. त्यानंतर शिक्षणतज्ञ डॉक्टर दिलीप बेलगावकर, ब्रँड बनाव .ai चे फाउंडर आणि CEO डॉक्टर अमित पाटील आपल्या शिक्षण विषयक परिसंवादामध्ये ते सहभागी झाले होते, त्यांना सन्मानित करतायत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. त्यानंतर फ्रावसी ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन रतन लत, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर डॉक्टर मनोज चोप्रा, गंगोत्री इस्टेट अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन दीपक चव्हाण, त्यानंतर HCG हॉस्पिटलचे MD डॉक्टर राज नगरकर, संदीप युनिव्हर्सिटीचे डॉक्टर विशाल साळुंखे, रामबंधू मसालेचे CEO मिस्टर यश राठी, यानंतर गुरु पब्लिसिटीचे चेअरमन मिस्टर रवी पवार. परिसंवादातले सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर्स यांना सन्मानित करतायत माननीय मंत्री दादाजी भुसे. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत स्मार्ट सिटी नाशिक, को पावर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट स्पॉन्सर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, संदीप युनिव्हर्सिटी, रामबंधू मसाले, चेतक मिनरल्स आणि गुरु पब्लिसिटी यांच्या निमित्ताने आयोजित या सगळ्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप पुन्हा एकदा मी स्वागत करतो. अर्थात वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आजच्या या परिसंवादात आपण संवाद साधतोय. स्मार्ट सिटी नाशिक असं म्हणत असताना त्यातले वेगवेगळे पैलू आपण तपासतोय आणि अर्थात पुढल्या परिसंवाद देखील आपण वेगळ्या विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत. आपण पुढच्या परिसंवादाला सुरुवात करतोय. त्याकरता मी येथं व्यासपीठावरती आमंत्रित करतोय हेल्थ एक्सपर्ट शब्बीर इंदोरवाला, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर मनोज चोप्रा आणि HCG हॉस्पिटलचे MD डॉक्टर राज नगरकर. पुढली सूत्र असतील माझी सहकारी श्वेता यांच्याकडे. नमस्कार. स्मार्ट सिटी नाशिक आणि आरोग्य या क्षेत्रासंदर्भात आपण या परिसंवादामध्ये बोलणार आहोत. म्हणजे नाशिक स्मार्ट सिटी आहेच, मात्र या आरोग्य क्षेत्रामध्ये काय आहेत सध्याची आव्हानं किंवा काय वाटतं तुम्हाला की आणखी या नाशिकला काय म्हणतो आपण वैद्यकीय हब बनवण्यासाठी आणखी काय काय गरजेचं आहे? जेव्हा आपण आरोग्याचा विचार करतो, माझ्या मते 4 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात: उपचार, प्रतिबंध, शिक्षण व संशोधन. आता आपण जर शिक्षणाबद्दल जर बोललो तर नाशिकमध्ये आता महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यातनं हेल्थ युनिव्हर्सिटी भारतामध्ये 10 आहेत, त्याच्यापैकी ही एक महाराष्ट्र स्टेटची आहे. जे काही शिक्षण आहे विद्यार्थ्यांचं MBBSचं
ते रोगाभिमुख म्हणजे किंवा रोगाच्या प्रती कसं सजग करता येईल याच्याकरता MHS काम करत आहे. त्यांचं तसंच रिसर्चमध्ये पण बराच मोठा वाटा आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथ याच्याकरता पण काम केलं जातं आहे. आणि दुसरं जे काही उपचार पद्धतीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर माझ्या मते मागच्या 20 वर्षामध्ये वेगवेगळे स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. बरं. आणि आज जर आपण बघितलं की एक स्मॉल नर्सिंग होमपासनं कॉर्पोरेट हॉस्पिटलपर्यंतची जी एक ग्रोथ मागच्या 10 वर्षात झालेली आहे ती प्रत्येकाला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट उपचार मिळायला पाहिजेत त्या पद्धतीने ते नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. बरं. आता ह्या 2 बाकीच्या गोष्टी आहेत, प्रतिबंध आणि रिसर्च. या रिसर्चमध्येही माझ्या मते MHS आणि माझ्या ते प्रायव्हेट हॉस्पिटल्स जसं मॅग्नम किंवा राज आणि सर पण बरंचसं काम रिसर्चमध्ये पण करतात, इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा कलेक्टिव्ह लेवलला. तर मेडिकल हब जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तुम्हाला आरोग्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्याकरता सर्व उपचार मिळू शकतात का? तर माझ्या मते ह्या 10 वर्षातले जे काही कन्सल्टंट, सुपर स्पेशालिस्ट, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ह्या सगळ्या नाशिकमध्ये उपलब्ध झाल्यामुळे तुम्हाला सगळ्या आजारांकरता प्लास्टिक सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, कॅन्सर सर्जन किंवा ऑन्कॉलॉजिस्ट अशा वेगवेगळ्या ज्या काही शाखा आहेत त्या सगळ्यांची उपचार पद्धती नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. आता एज्युकेशन आणि प्रिव्हेन्शन याच्यामध्ये प्रिव्हेन्शनमध्ये जर बघितलं तर आज बरंचसं मोठं काम करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये ते इंडिव्हिज्युअल लेवल आणि इन्स्टिट्यूट लेवल आणि गव्हर्नमेंट लेवल या 3 लेवल्सला ते काम करावं लागणार आहे. तर त्याच्याकरता बेसिकली आपण जेव्हा शहराचा विचार करतो प्रिव्हेन्शनमध्ये तर माझ्या मते एअर, वॉटर, फूड, ट्रान्सपोर्ट आणि सॅनिटेशन ह्या 5 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात स्मार्ट सिटीमध्ये. आणि त्याच्यावरती इंडिव्हिज्युअल आणि शहराचं आरोग्य ठरतं. तर त्याच्यावरती एक मोठं काम होणं गरजेचं आहे. तर जेणेकरून मग उपलब्ध असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यातला लोकांकरता होणारा वापर आणि तुम्हाला आजार झाले तर त्याच्याकरता उपचार पद्धतीकरता वेगवेगळे हॉस्पिटल्स आज नाशिकमध्ये आहेत. बिलकुल. आता याच्यामध्ये आणखीन काही आव्हानं आहेत का, की काय तुम्हाला आणखी अपेक्षित आहे, की जर हेल्थ हब बनवायचं आहे तर मग काय आणखी असायला हवं? 9 परमिशन्स हॉस्पिटलला घ्याव्या लागतात आणि त्याचं रिन्युअल दरवर्षी किंवा 2 किंवा 3 वर्षांनी होतं. तर ती कुठंतरी सिंगल विंडो होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट, त्याच्यानंतर MPCB पॉल्युशन कंट्रोल बोर्डची परमिशन, कॉर्पोरेशनची परमिशन, फायर NOC या सगळ्या NOC मिळण्याकरता बराच प्रॉब्लेम्स हॉस्पिटल्सला फेस करावं लागतात. तर त्याचा कुठंतरी विचार व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे इकॉनॉमिक्स जे आहे, म्हणजे कोणतंही व्यवसाय करताना माझ्या ते सकाळपासून रात्रीचा खर्च आणि त्याचा मेळ घालणं. तर त्या इकॉनॉमिक्समध्ये आज काय होतं आहे की इन्शुरन्स सेक्टर वाढीस लागला आहे, गव्हर्मेंट स्कीम्स वाढीस लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे एक्झॅक्ट किती खर्च आणि त्याचा खर्च मिळण्याकरता लागणारा जो काही वेळ आहे, जे समजा आपण इन्शुरन्स कंपनीचे एम्पॅनलमेंट्स आहेत त्यांच्याकडनं बिलं जी काही मिळतात, जी काही वेळेवरती मिळायला पाहिजे ती न मिळणं, गव्हर्मेंट स्कीम्स राबवल्यानंतर त्याच्यामधनं जे काही पैसे योग्य वेळेत येणं किंवा जे काही चार्जेस त्याच्यामध्ये आहेत ते योग्य आहेत का नाही. माझ्या मते ह्या इकॉनॉमिक्स ऑफ हॉस्पिटल्सवरती कुठंतरी एक व्हाईट पेपर तयार व्हायला पाहिजे की जेणेकरून याच्यातनं योग्य माफक दर्जात उपचार म्हणतो आपण, पण ती योग्य किंमत किती आणि ती कशा पद्धतीने मिळायला पाहिजे, ती वेळेत हॉस्पिटलला कशी मिळेल हा एक महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे. तर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट, इन्शुरन्स सेक्टर्समध्ये जे बदल होत आहेत ते हॉस्पिटल आणि डॉक्टर्सला पण त्याच्यातला एक पार्टनर समजून व्हायला पाहिजेत. ती गोष्ट कुठंतरी होणं गरजेचं आहे. बरं सर, आपल्याला काय वाटतं याच मुद्द्यासंदर्भात? काय आहेत वैद्यकीय क्षेत्रातली नाशिकमध्ये, तर जर सिटीचा विचार केला तर आपण जसं म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा, पण मगाशी मी शिक्षणसुद्धा त्यामध्ये ॲड केलं आणि अन्न, वस्त्र, शिक्षण आणि आरोग्यसुद्धा जी बेसिक गरज आहे, तर नाशिककरांच्या दृष्टीनं नाशकात अत्यंत चांगले दर्जाचे सगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ आहे. हे आय मीन इट्स अ फॉरगॉन कन्क्लुजन आहेच. पण बऱ्याचदा पाहिजे तसं योजनांकडनं सपोर्ट होत नसतं. योजनांकडनं सपोर्ट म्हणजे कॉक्लिअर इम्प्लांट एक विषय जर घेतलं तर हा कॉक्लिअर इम्प्लांट कुठल्याही योजनात बसत नाही आहे.
आता 2 वर्षाचा खालीचे मुलं त्यांना इम्प्लांट जर करायचं असेल तर 1.5 वर्षापर्यंत त्यांना जाग येते की आपल्या मुलाला इम्प्लांट बसवायची गरज आहे आणि 2 वर्ष ते कधी निघून जातात त्यांनाही पत्ता लागत नाहीत. 2 वर्षानंतर त्यांच्या इम्प्लांटच होऊ शकत नाहीत. अशा अनेक हे अटीगुटी आहे ज्याच्यामुळे पाहिजेत त्यापर्यंत ते योजना त्या पेशंटपर्यंत पोहोचूच शकत नाही. सो दिस हॅज टू बी टेकन केअर ऑफ. बऱ्याचदा योजनांचे जे दर असतात ते एवढे घसरलेले असतात की कोणालाही इंटरेस्ट नसतो त्याच्यात काम करायला. कुठल्याही हॉस्पिटल किंवा खूप कमी असे तयार होतात की आम्ही करू त्यात आणि देन वन्स दे स्टार्ट डुईंग इट ते त्या पद्धतीने काटछाट करून ते केलं जातात. सो इट्स नॉट गुड. ज्या दर्जेचं मिळायला पाहिजे ते मिळत नाही. सरकारची योजना अत्यंत म्हणजे दे आर व्हेरी गुड, परंतु ते पोचत नाहीत लोकांपर्यंत. बरं, मग योजना आहेत पोहोचत नाही आहेत, मग त्यासाठी काय अपेक्षा, काय मागणी तुमची सरकारकडे असेल? एक वैद्यकीय क्षेत्रातले दिग्गज तुम्ही आहात नाशिक जिल्ह्यातले, तर काय असेल मागणी? नाही, जसं आता डॉक्टर साहेब बोलले की एक व्हाईट पेपर खरंच तयार व्हायला पाहिजे. प्रत्येक वैद्यकीय उपचारासाठी काही ना काही खर्च लागतच असतो आणि हा जो काही खर्च आहे तो पारदर्शक व्हायला पाहिजे. जे जसं आहे म्हणजे एकदम घसरून ते केलं तर होतं, परंतु मग ते दर्जा कापला जातो. दर्जा एकदम खालच्या दर्जाचं सगळं व्हायला लागतं. बरं, म्हणजे ती एक एक अनेस्थेशिया द्यायचं आहे. अनेस्थेशिया द्यायला जर पैसेच तुम्ही कमी दिले तर ते एंडोट्रेकल ट्यूब म्हणून काय असतं ते परत परत वापरली जाईल. ते धुवून परत वापरून टाका. नवीन ट्यूब घेतली जात नाहीत. हा एकदम साधा उदाहरण देतोय. सो इट गोज ऑन लाईक दॅट. इट इज अनएंडिंग. तर नाशिक आणि परिसरातल्या रुग्णांना कॅन्सर असू देत नाहीतर आणखीन कोण असू देत, त्यांना उपचारासाठी मुंबई पुण्यामध्ये जायची गरज लागून नये असा कधी दिवस येईल का नाशिक जिल्ह्यासाठी? इनफॅक्ट आपण जे स्मार्ट सिटी नाशिक, द बेसिक द टर्म विच वी हॅव कॉइंड फॉर दिस चर्चासत्र, त्याच्यातच उत्तर आहे की नाशिक खरंच इतक्या स्थितीमध्ये आज स्मार्ट झालेलं आहे की आता नाशिक हे मुंबई पुण्याकडे जाण्याचा तर विषय सोडा, मुंबई पुण्याची भरपूर पेशंट्स रोज नाशिकला उपचाराला येत आहेत. बरं. आणि इनफॅक्ट एक कॅन्सर सर्जन म्हणून मी सांगेल की मला आता नाशिकला येऊन 23 वर्ष झाली आहेत. एक वेळ होती की देर वॉज एव्हरीथिंग वॉज द एपी सेंटर ऑफ हेल्थ केअर वॉज मुंबई पुणे. का बरं असं होतं की एपी सेंटर मुंबई पुण्यालाच होता? कारण टेक्नॉलॉजी आज हेल्थकेअर पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. इट इज एंटायरली टेक्नॉलॉजी ड्रिवन. आज एक रोबोट घ्यायचा म्हटलं तर 18 कोटी रुपये लागतात. जे टोमोथेरपी जेव्हा आम्ही घेतली तर महाराष्ट्रातली दुसरी टोमोथेरपी टाटा हॉस्पिटल नंतर सेकंड टोमोथेरपी मशीन इन महाराष्ट्र वॉज इन नाशिक. सो आता डिसेंट्रलायझेशन हे ऑलरेडी व्हायला लागलं आहे. कारण जो एक कन्सेप्ट होता की आपण मुंबई पुण्याला जाऊन ट्रीटमेंट करू, आमचं शिक्षण सर्वांचं मुंबईतच झालेलं आहे आणि मग परदेशात झालं आहे. सो वी कॅनॉट से की मुंबई इज नॉट गुड. आमचे म्हणजे आल्मा मॅटर इज ओव्हर देअर. बट ॲट द सेम टाईम त्यावेळेस पेरिफरीमध्ये म्हणजे अदर दॅन मुंबई पुणेमध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्र वॉज कन्सिडर्ड ॲज ग्रामीण महाराष्ट्र, की तिथे सर्व सुविधा उपलब्ध नव्हत्या. आज ती परिस्थिती नाही आहे. आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये इनफॅक्ट जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध आहे आणि त्या सुविधांमध्ये हेल्थकेअर हा एक असा ॲस्पेक्ट आहे. जसं बंगला बांधल्याने घर होत नाही तसं बिल्डिंग बांधल्याने हॉस्पिटल होत नाही. बरोबर. जो पर्सनल टच लागतो तो नाशिकमध्ये खूप चांगल्या रीतीने दिला जातो. मी ताशकंद उझबेकिस्तानला ओपीडी करायला जातो आणि उझबेकिस्तानहून नाशिकमध्ये आजपर्यंत 700 पेशंट्सचा मी उपचार केलेला आहे. अरे बापरे. ते उझबेकिस्तानहून नाशिकला काय येतात की पर्सनल टच आहे, डॉक्टरांचा मोबाईल नंबर आम्हाला मिळतो, आम्ही अर्ध्या रात्री फोन करू शकतो. असं जगात दुसरीकडे कुठेही होत नाही. आपण डॉक्टरांसाठी एकदा खरंच टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने प्रश्न हाच होता की भारताच्या बाहेर जो काही खर्च कॅन्सरसाठी उपचारांसाठी येतो त्याच्यापेक्षा भारतात फार कमी खर्च येतो असं जे म्हणतात ते खरंच तथ्य आहे का त्यात? मॅडम, आम्ही मागच्या महिन्यात एका 9 वर्षाची टॅन्झानियाच्या मुलीचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं. तिला टॅन्झानियामध्ये सांगितलं होतं की तिथे होऊच शकत नाही.
तिला सिंगापूरला पाठवलं होतं. सिंगापूरमध्ये तिला बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा खर्च 1.5 कोटी रुपये सांगितला होता इंडियन करन्सीमध्ये, आणि त्याच्यात 50% मॉर्टॅलिटी, म्हणजे 50% ती वाचण्याची शक्यता. ती तिथून दिल्लीमध्ये गेली. दिल्लीला तिला 45 लाख रुपये सांगितलं. आम्ही तिला, त्या मुलीला नाशिकमधनं 12 लाख रुपयाच्या ट्रीटमेंटमध्ये करून परत पाठवलं. अरे वा. मग नक्कीच फक्त महाराष्ट्रातलेच नाही, देशातलेच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे रुग्णसुद्धा उपचारांसाठी जर नाशिकमध्ये येत असतील तर मग क्या बात. आणि ही खरंच वैद्यकीय क्षेत्रासाठी नाशिक जिल्ह्याच्या खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हां बोला, 1 मिनिट आय बोला थिंक सर. याच्यातलं एक मेन महत्त्व जे आहे ना, मी सर्व नाशिककरांना पण देऊ इच्छितो, क्रेडिट आहे हां की वी आर फॉर्च्युनेट इनफ की एक नाशिककर म्हणून असं वाटतं की आता नाशिक याच्यापेक्षा जास्त वाढू नये. कारण नाशिकमध्ये जे पेशंट्स बाहेरून येतात ते येतात पर्सनल टचसाठी, हां ते येतात पर्सनल एक रॅपो डेव्हलप होण्यासाठी, आणि इट इज स्टील रिलेटिव्हली डिकंजेस्टेड सिटी. जेव्हा खूप सगळं पॉप्युलेशन आणि सगळ्या गाड्या इकडं तिकडं ट्रॅफिक सुरू होईल, त्यावेळेस कुठेतरी आपली सुद्धा परिस्थिती मुंबई पुण्यासारखी होईल, आणि ती होऊ नये कमीत कमी आपल्या पुढच्या 10-20 वर्षात, असं तरी वाटतं आता. बरोबर. सर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं यार. जस्ट सेईंग की एक कॉक्लिअर इम्प्लांट म्हणून काही सर्जरी असते, ती नाशकात 7.5 लाख रुपयेपर्यंत होत असते. हां ही सर्जरी अमेरिकेत 98 लाख रुपीजमध्ये होत असते ऑन अ रेग्युलर बेसिस. सी द डिफरन्स बिटवीन 7.5 लाख रुपये आणि 98 लाख रुपीज. बरोबर. मग जर इतक्या कमी खर्चामध्ये आणि जर चांगल्या सुविधा इथे मिळत असतील तर मग खूप चांगली गोष्ट आहे या वैद्यकीय क्षेत्रासाठी. तर आणखीन एक गोष्ट ती म्हणजे या अगदी म्हणजे शासन स्तरावरती जे काही उपक्रम राबवलेले असतील किंवा तुम्ही व्यावसायिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काय तुम्हाला आत्तापर्यंत, तुम्ही अगदी नाशिकच्या बाहेर सुद्धा काम केलेलं असेल, मात्र खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या लोकांना या सगळ्या सुविधा बेसिक आणि त्यासुद्धा उत्तम क्वालिटीच्या मिळाव्यात, यासाठी तुम्ही काय यापुढे सुद्धा प्रयत्न असेल? बेसिकली मी ज्यावेळेस नाशिकमध्ये आलो, आता 28 वर्षापूर्वी मी प्रॅक्टिस चालू केली, त्यावेळेस नाशिकमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. मी एक छोटं ICCU चालू करून सुरुवात करून आज एक मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचं एक 100 बेडेड हॉस्पिटल तिथं तयार केलं आहे. आणि जसं राज बोलला की इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आता रोबोटिक एन्जिओप्लास्टीचं नाशिक महाराष्ट्रातलं पहिलं, भारतातलं दुसरं सेंटर मॅग्नममध्ये आहे. म्हणजे त्या पद्धतीचं तंत्रज्ञान, नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहे ते नाशिकमध्ये कसं उपलब्ध करून देता येईल आणि त्याचा फायदा लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल, म्हणजे ॲक्सेसिबल, अफोर्डेबल अँड रिझल्ट ओरिएंटेड. आणि अशी गोष्ट जेव्हा तुम्ही करता तर ऑटोमॅटिकली जे काही उपचार तुम्ही करतात त्याचे रिझल्ट्स चांगले लागतात, सक्सेस रेट चांगला वाढतो. आणि त्याच्यामुळे नाशिकमध्ये म्हणजे जसं राज बोलला की अक्रॉस द बॉर्डर्स पेशंट्स येतात, तर त्या पद्धतीने म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सांगेल की आमच्या 1995 आलो तेव्हा काही सुविधा नव्हत्या. 99 साली आम्ही राजेबहादूरमध्ये कार्डियाक सेंटर केलं आणि सगळं त्याच्यामध्ये आम्ही 100-125 एन्जिओप्लास्टीज, ओपन हार्ट सर्जरीची सुरुवात केली. पण 2000 साली शिर्डी साई संस्थान इथे कार्डिओलॉजी डिपार्टमेंट, 2007मध्ये रिजनल रेफरलचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आणि ओकार्ड पण त्याच वेळेस झालं. तर इथं जेव्हा आम्ही एक 5,000 एन्जिओग्राफी आणि 51,000 रुपयात एन्जिओप्लास्टी चालू केली, तर माझ्या मते त्याच्यामध्ये कार्डिओलॉजी किंवा बाकीच्याही सुपर स्पेशालिटीच्या डेव्हलपमेंटमध्ये एक फार मोठा परिणाम झाला की इकॉनॉमिक्स आणि त्याच्यामध्ये चांगली हेल्थकेअर मिळणं हा जो काही एक बदल होता तो अक्रॉस द बॉर्डर्स रुग्ण आमच्याकडे यायला लागले. आणि त्याच्यातनंच मग मी डिसाईड केलं की याच्यापुढे आपण एक मोठं एक हार्ट इन्स्टिट्यूट स्वतःचं किंवा जिथं नाविन्यपूर्ण सगळे उपचार असतील अशी उभं राहावी. तर याच्यातनं माझ्या मते तेच आता मी जे काही राज म्हटला की बोन मॅरो ट्रान्सप्लांटची कॉस्ट, तशीच एन्जिओप्लास्टीची कॉस्ट आज एक 60,000पासून 2 लाखापर्यंत आपण एन्जिओप्लास्टी करू शकतो. तोच खर्च पुन्हा मुंबईत 3 ते 4 पटीने जास्त असू शकतो. त्याच पद्धतीचे उपचार, त्याच पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्युमन रिसोर्स असतानाही इकॉनॉमिक्स पण मेंटेन करणे, कारण की तुम्ही 2 टायर 3 टायर सिटीमध्ये काम करतात. याच्यामध्ये मी तसं बोललो की इकॉनॉमिक्स आता गव्हर्मेंट किंवा इन्शुरन्स स्कीम्स किंवा याच्यामध्ये तुम्ही 2 टायर 3 टायर सिटीज करता रेट्स वेगळे आहेत आणि तेच बॉम्बे पुण्यात वेगळे आहेत. पण आज तुम्ही जर नाशिकचा पण विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट सेम आहेत, ह्युमन रिसोर्स कॉस्ट पण त्याच आहेत, पण आम्ही कमी कॉस्टमध्ये चांगले रिझल्ट्स आणि चांगलं काम करतो आहोत. तिथं कुठेतरी इन्शुरन्स कंपनीज, गव्हर्मेंट्सच्या स्कीम्स आणि याच्यामध्ये तो एक विरोधाभास कुठेतरी काढून टाकायला पाहिजे की जेणेकरून इकॉनॉमिक्स पण चांगल्या पद्धतीने
रिफ्लेक्ट होईल आणि लोकांना चांगले उपचार मिळू शकतील. बरोबर. शबीर सर, आणखीन एक गोष्ट ती म्हणजे ज्या काही आरोग्य सुविधा मिळतात त्या सगळ्या सर्वसामान्यांना परवडणं, म्हणजे अगदी अर्धा जीव आधीच जातो की आता या आजारावरती आपण उपचार कसे घेणार हा विचार करूनच अर्धा माणूस तिथेच खचतो. मात्र हा कसा समन्वय साधायचा? एक वैद्यकीय तज्ज्ञ इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असताना हा समन्वय कसा म्हणजे आत्तापर्यंत साधता आलाय का, आणि जर नसेल तर मग तो कसा साधला जाईल? मला असं वाटतं की परत गव्हर्मेंटचा बराच मोठा हात असू शकतो आणि इन्शुरन्स. गव्हर्मेंट एखादा पेशंट आला आणि तो गरीब आहे, यू हॅव टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस. म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी वगैरे सारखं मुख्यमंत्री सहायता योजनांमधनं बरेच काही काम होतात, अजिबात नाही होत असं नाही, परंतु काही वेळेला तेवढ्यातनंही होत नाही. म्हणजे देर इज अ लिमिट की एवढे पैसे मिळेल त्यापेक्षा जास्त नाही. आता मला वाटतं उद्या का परवा आमच्याकडे एक ऑपरेशन आहे, द कॉस्ट ऑफ दॅट ऑपरेशन इज 5 लाख रुपये. म्हणजे दॅट इज बेअर मिनिमम दॅट हॅज टू बी देअर. तर पेशंटची कंडिशन अशी आहे का द पेशंट कॅन नॉट अफोर्ड मोर दॅन 20,000 रुपीज. तर उर्वरित काय करायचं? मग योजनेकडनं येतं, मुख्यमंत्री मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, तरीही पुरत नाही ते. देन अल्टिमेटली वी हॅव टू गो टू सम फिलॅन्थ्रॉपिक एजन्सीज. असं न करता सरकारने जर याच्यात म्हणजे अगेन आय एम कमिंग बॅक टू द सेम थिंग की व्हाईट पेपर जर असेल की कशासाठी काय करायला पाहिजे आणि किती खर्च व्हायला पाहिजे हे जर उघडं असेल तर इट बिकम्स इझी. आता परत कॉक्लिअर इम्प्लांट किंवा असे अनेक बाकीचे ENT आजार आहेत विच आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड. त्यांच्या सर्जरी पण कॉम्प्लिकेटेड असतात. तसं सर्जरी करताना अखंड भारतात एकही ENT हॉस्पिटल एम्पॅनल्ड नाही आहेत. वाय नॉट? बिकॉज दे वॉन्ट मल्टीस्पेशालिटी. आता बऱ्याचदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी काम होत असतं. ENT इज नॉट एट ऑल प्रायोरिटी. तर तिथे ENT डेव्हलप झालेलंच नसतं. ENT जर डेव्हलप करायचं असेल तर इट हॅज टू बी एन ENT हॉस्पिटल. पण तशा हॉस्पिटल एकही एम्पॅनल नाही आहेत अक्रॉस इंडिया. दिस इज सरप्रायझिंग. बिलकुल. राज सर, कॅन्सरसारखं म्हणजे कॅन्सरसाठी टाटासारखं हॉस्पिटल मुंबईमध्ये आहे, संपूर्ण राज्यभरातून तिथे रुग्ण येतात. तसं काही नाशिक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये बघायला मिळणार आहे का, जेणेकरून तिथपर्यंत जायला लागू नये, आणि तसं काही डोक्यात आहे का? व्हॉट द सिटी नीड्स की एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी चांगलं होणं गरजेचं आहे. कारण काही फॅसिलिटीज जसे समजा कॅन्सर हॉस्पिटल म्हणून मी म्हणेल की एक बरं वाटतं एक ऑन्कोलॉजिस्ट म्हणून की ह्या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल असावं. आज भारतामध्ये साधारण 600 रेडिएशन सेंटर्सची अजून आवश्यकता आहे. पण इतके सेंटर्स खरंच सरकारला आणि देशाला परवडण्यासारखे आहेत का? बरं, समजा तितक्या मशीन्स जरी टाकल्या तितके तज्ज्ञ डॉक्टर आहेत का आपल्याकडे? सो इंग्लंडमध्ये सुद्धा जिथे मी ट्रेनिंग केलेली आहे, UK प्रत्येक काउंटीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल नाही आहे. ते डिसेंट्रलाइज केले. एक स्पेशालिस्ट सेंटर तिथे पूर्ण UKतले जेवढे पेशंट्स आहे, समजा एक प्रोस्टेट कॅन्सरचं आहे, ते सगळे तिथेच जातात. कारण अनटिल अनलेस तुम्ही एक सेंटर डेव्हलप करत नाही, एक्सपर्टीज होत नाही, आणि आरोग्यामध्ये फक्त उपचार करणं महत्त्वाचं नसतं, तितकंच महत्त्वाचं त्याच्याशी संबंधित संशोधन असतं, त्याच्याशी संबंधित प्रिव्हेन्शन असतं. सर जसं म्हणत होतं की इफ देर इज अ स्टँड अलोन ENT इन्स्टिट्यूट, ऑब्व्हियसली इट विल कॉन्ट्रीब्यूट मच बेटर टू ENT रादर दॅन अ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. त्यामुळे आवश्यकता आहे अशा सेंटर्सला फोर्टिफाय करण्याची. म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ फक्त नाशिकमध्येच का आहे? प्रत्येक जिल्ह्यात का नाही आहे? का ती प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे व्यावहारिक आहे का? नाही आहे. सो महाराष्ट्रामध्ये अनेक सेंटर्स ऑफ एक्सलन्स डेव्हलप झालेले, जसे आता एम्स सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये. तर याच्यामुळे सेकंडरी केअरपर्यंत, प्रायमरी आणि सेकंडरी केअर प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. पण टर्शरी केअर आणि क्वार्टरनरी केअर म्हणजे हाय एंड केअर हे प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यात असावीच असं प्रॅक्टिकली शक्य नाही. असं जगात दुसरीकडे कुठेही नाही आहे. बरोबर. म्हणजे ज्या काही आत्ता गोष्टी ज्यांची कमतरता आहे किंवा ज्या गोष्टी उणीवा आहेत, कमी आहेत,
त्या सगळ्या पूर्ण होऊन नाशिकसुद्धा लवकरात लवकर एज्युकेशन हबसारखंच हेल्थ हबसुद्धा बनावं यासाठी शुभेच्छा आहेतच. आणि तुम्ही सगळे आरोग्य क्षेत्रातले दिग्गज या परिसंवादामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आज न्यूज 18 लोकमत प्रस्तुत स्मार्ट सिटी नाशिक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नाशिक शहराचा होणारा विकास, मग त्यामध्ये रिअल इस्टेट असेल, मेडिकल हब असेल, एज्युकेशन हब असेल, कनेक्टिव्हिटी असेल आणि भविष्यात आणखीन येणाऱ्या 5 वर्षात राज्यातल्या 5 शहरांमध्ये म्हणजे विकसित शहरांमध्ये नाशिक येण्याकरता काय करायला हवं याबद्दलचं विचारमंथन केलं. आपण सगळे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद. शिवाय न्यूज 18 लोकमत प्रस्तुत स्मार्ट सिटी नाशिक को पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट स्पॉन्सर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, संदीप युनिव्हर्सिटी, रामबंधू मसाले, चेतक मिनरल्स, गुरु पब्लिसिटी यांच्या सहकार्याने देखील आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढल्या वेगळ्या परिसंवादात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.